राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। पुनश्च एकदा सर्वांना नमस्कार करतो आणि कथेला आरंभ करूया. आपल्याला भागवतातले सगळे डिटेल्स जे आहेत, तपशील जो आहे तो वेळेमुळे बघणं होणार नाही आहे, पण भागवत म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे याचा अंदाज येईल इथपर्यंत आपण अभ्यास करतो आहोत. कारण रोज 10.5 तास बसले शुकदेव, रोज 10.5 तास. सूर्योदयात आरभ्यम सार्ध त्रिप्रहरान्वितम असा श्लोक आहे. एक प्रहर 3 तासाचा असतो, सार्ध त्रिप्रहर 3 प्रहर आणि अधिक सार्ध एक अर्धा प्रहर म्हणजे 1.5 तास. 3 त्रिक 9 आणि 1.5 तास म्हणजे 10.5 तास रोज शुकदेव बसलेत, तेव्हा त्यांना भागवत सांगता आलंय. इतका वेळ आपल्याजवळ नाही आहे आणि त्यात आपल्याला बाकीचंही खूप बघावं लागतं. विश्रांती लोकांनी घेता कामा नये, जागा राहिलं पाहिजे. विनोद करतोय असं नाही आहे, पण खरोखर त्यावेळची मानसिक स्थिती किंवा क्षमता ऐकण्याची आणि आजची फरक पडलेला आहे. आपल्या आधीच्या पिढ्या होत्या बघा, रात्री कीर्तन 2-2 वाजता सुद्धा एकाग्रतेनं ऐकत असतात. आता दुपारी 2ला झोप येते. त्यामुळे सगळ्याचा विचार करतोय आपण असं. म्हणून मी काय सांगतोय की सगळे 18,000 श्लोक बघून होणार नाही आहेत, पण जेवढे पाहू तेवढे मनापासून पाहूया, अंदाज येईल आपल्याला. असं भागवत असतं. शुकदेव आले. शुकदेव प्रेरणेने आलेले आहेत, लक्षात घ्या. शुकदेवाने यांनी काही फॅक्स वगैरे केलेलं नाहीये, बोलावलेलं नाहीये की तुम्ही या वगैरे, कारण नाहीच आहे ते असं काही त्यांच्याकडे. आणि बोलायला आरंभ होतो. पहिल्याच स्कंधाच्या शेवटी फार सुंदर सुंदर श्लोक आहेत. मला तो श्लोक खूप आवडतो. तो काय विचारतोय, अरे जरा स्थिर राहा, लाव तेवढं लाव. तो विचारतोय, शुकदेव आले, पहिल्यांदा त्याला आश्वस्त केला. डोळ्यासमोर सगळं असं ते हे आलं पाहिजे, क्लिअर झालं पाहिजे आतमध्ये की कसं 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 घडत गेलं. नुसतं असं हवेत तरंगल्यासारखं नाही, क्लिअर. हिमालयातून निघाले आणि मनोवेगाने आले. त्यांना यायला असा वेळ वगैरे लागत नसतो खूप, कारण त्यांचे देह हे अतिवाहिक देह असतात, अतिशय तरल प्रकारचे देह असतात. जसं पक्षांना इकडून तिकडे जायला वेळ लागत नाही की नाही, आपल्याला इकडून तिकडे जायचं फार वेळ लागतो. चिमणी चक्कन जाते एकदम असं. शुकदेवांच्या लक्षात आलं की याच्याकरता मला भगवंताच्या व्यवस्थेने ध्यानातून समाधीतून बाहेर आणलंय, देहावरती आणलंय, या म्हणजे आता बोलायला उद्युक्त केलंय. मग आता आपल्याला मिळालेली ड्युटी आपण मनापासून करणारे लोक आहेत हे सगळे. आता काय काम पडलं, आता माझ्याच उरावर सगळं, मीच भाजी चिरायची का, अशा तक्रारी करणारे ते लोक नव्हते. मला ही ड्युटी आली ना, परमेश्वराची व्यवस्था आहे, मी करणार उत्तम, आणि उत्तम करणारे लोक. आणि बोलायला आरंभ करणार. पहिल्यांदा आधी प्रेमाने त्याला आशीर्वाद दिला, बस राजा, सगळ्या साधनांचं सार असणारं श्रवण. समर्थांनी सांगितलंय सगळ्या साधनांचं सार कुठलं आहे तर श्रवण. ते हे जाण गा श्रवण, ऐकावं बस, गुरुमुखेनं, गुरूंच्याकडून ऐकावं. कानाचा आणि मेंदूचा असा संबंध आहे, तो डोळ्याचा आणि मेंदूचा नाही आहे.
श्रवण भक्ती आहे. वाचन भक्ती कुठं आहे का? ऐकलंय का तुम्ही? नवविधा भक्तीत वाचन भक्ती आहे का कुठं? आणि वाचनाने ते होत नाही जे ऐकल्याने होत. काहीतरी आहे ते. बस काय म्हणणं आहे तुझं? तो म्हणतो, देवा अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. ज्याला मरण आहे, मरणासन्न व्यक्तीनं काय साधन करावं? यत् श्रोतव्यमथो जाप्यम, काय ऐकावं, कशाचा जप करावा? यत् कर्तव्यम, त्याचं कर्तव्य काय? नृभिप्रभो स्मर्तव्यम भजनीयम, वा त्यानं काय स्मरण करावं, त्यानं कशाचं भजन करावं? ब्रूहि यद्वा विपर्ययम, याचा विपर्यय काय आहे, म्हणजे याच्या विरुद्ध काय आहे, काय करू नये हे पण सांगा. महाराज, नूनं भगवतो ब्रह्मं गृहेषु गृहमेधिना न लक्ष्यते व्यवस्थानो अपि गोदोहनं क्वचित. गाईचं दूध काढायला वेळ लागतो, एवढा वेळ सुद्धा आपण स्थिर राहत नाही, एका ठिकाणी पटकन निघून जाता. असे आपण माझ्यावर कृपावंत व्हा आणि मी काय करू हे मला सांगा, मी तुम्हाला अनन्य शरण आहे. आणि इथे पहिला स्कंध समाप्त होतो. पहिला स्कंध हा अधिकाराचा स्कंध आहे. भागवत ऐकायला कोण योग्य आहे हे सांगणारा स्कंध. स्कंध म्हणजे मोठा धडा, त्यात अध्याय म्हणजे छोटे छोटे धडे, त्यात श्लोक, असं आहे ते स्ट्रक्चर त्याचं असं आहे. दुसऱ्या स्कंधाला आरंभ होतो आणि दुसऱ्या स्कंधामध्ये शुकदेवांनी बोलायला आरंभ केला. पहिला श्लोक शुकदेवांच्या मुखात आहे. शुकदेव सांगतात, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुक उवाच, वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मवित्सम्मतं पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. श्रोतव्यादीनि राजेन्द्र नृणां सन्ति सहस्रशः अपश्यतामात्मतत्त्वं गृहेषु गृहमेधिनां निद्रया ह्रियते नक्तं व्यवायेन च वा वयः दिवाचार्थे हया राजन् कुटुम्बवर्णेन वा देहापत्यकलत्रादिष्वात्मसैन्येष्वसत्स्वपि तेषां प्रमत्तो निधनं पश्यन्नपि न पश्यति. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान् हरिरीश्वरः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छता अभयम्. एतावान् सांख्य योगाभ्यां स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परम पुंसाम् अन्ते नारायण स्मृतिः. राजा नीट ऐका. शुकदेवांचं पहिलं जे बोलणं आहे ते इतकं मौल्यवान आहे, ते ज्याला कळत नाही ना त्याचं जीवन वाया जातं. लक्षात. पहिली गोष्ट, राजा तुझा प्रश्न मला खूप आवडलेला आहे. तुझा प्रश्न मला खूप आवडलेला आहे. का? हाच प्रश्न साधू संतांना विचारायचा असतो. साधू संतांना पत्रिका नाही दाखवायची किंवा हात दाखवून समर्थांची ओवी आहे राजपुतातली. साधू संत कधी भेटले तर त्यांना दोनच प्रश्न विचारावे. काय? चहा घेणार का कॉफी घेणार? वेळ वाया घालवायचा नाही. मी कोण आणि देव कोण, दोन्ही गोष्टी पुसाव्या. समर्थ म्हणाले दोनच, मी कोण आणि देव. ज्ञानोबा भेटले, मग कसं काय ज्ञानोबा, कसं काय बरं चाललंय का? गप्पात नाही वेळ घाल. रेफरन्स टू कॉन्टेस्ट म्हणतात ना, मुद्द्याला लगेच पटकन हात घालावं. उगाच आपल्या गप्पा मारत बसतात, भजे तळू का, अमुक करू का. आपण बाह्यांगाला इतकं महत्व देतो श्रोते हो, आणि त्यामुळे प्रत्यक्षात त्यातलं जे अंतरंग आहे, संतांना बाकी काही आवडत नाही. संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ.
कुठलाही संत जेवण खाण्यात रमत नसतो. जेवण खाण ठीक आहे, ते आवश्यक आहे. संतांना जेवायला बोलवलं, मीठ जास्त झालंय का हो आमटी? अहो मला मीठ जरा जास्तच लागतं म्हणणार ते तेव्हा विषयाचं काथ्याकूट करत बसणार नाही. मीठ कमी झालंय का? अहो कमी झालं तेच बरं, नंतर घालता येतं, घातलेलं काढता येत नाही. ते त्यातनं मार्ग काढतात, त्याच्यात रमत बसत नाही ते. म्हणून वरियानेश ते प्रश्न, युअर क्वेश्चन इज बेटर दॅन द बेस्ट. कृतो लोकहितं नृप, लोकांचं कल्याण करणारा आहे. आत्मविद सम्मतम पुंसाम, आत्मज्ञानी महापुरुषांना आवडणारा प्रश्न आहे. श्रोतव्यादिषु यः परः, यासारखं ऐकण्यासारखं काही नाहीये, इतकं श्रेष्ठ प्रश्न आहे. काय प्रश्न आहे याचा? ज्याचं मरण निश्चित आहे अशा व्यक्तीने साधन काय करावं? मरण निश्चित कोणाचं नाही सांगा, सगळ्यांचंच आहे. केव्हा तरी येणार आहे, निश्चितच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा संपूर्ण आपल्या जीवनाचं अत्यंत छान प्रबंधन करा, मॅनेजमेंट. श्वासाचं नियोजन करा. मी किती वाजता झोपेन हे खरं चॉकआउट केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे किंवा आतल्या आत निश्चय केला पाहिजे. मला माहितीये 7च्या 7 दिवस ही गोष्ट घडत नाही, पण आठवड्यातले 5 दिवस जरी ही गोष्ट जमली, 2 दिवस सोडून द्या सुट्टी म्हणून, खरं तर जमलंच पाहिजे. सॉक्रेटिसचं वाक्य, देअर आर नो मॉरल हॉलिडेज. चांगलं वागायला सुट्टी नसते घ्यायची कधी. एकादशीला शुद्ध आणि द्वादशीला बेशुद्ध असं चालत नाही, कायमच शुद्ध. म्हणून पहिली गोष्ट ही करावी की माझ्या जवळचा जो वेळ आहे त्या वेळाला मी कसा वापरेन याचं नियोजन अत्यंत कठोरतेनं करावं आणि ते राबवावं. प्लेटोचं प्रसिद्ध वाक्य आहे, प्लॅन दी वर्क अँड वर्कआउट दी प्लॅन. नुसते 4 लोक वागतात तसं नाही वागायचं. ते चालले नर्मदेला, आम्ही चाललो नर्मदेला. ते चालले पिक्चरला, आम्ही चाललो पिक्चरला. नियोजन करावं. नियोजन केल्यानंतर सगळंच्या सगळं नाही होत, पण जेवढं जमेल तेवढं करावं. हे सगळं कळतं. कधी कळतं? आता कळून काही उपयोग होत नाही तेव्हा. म्हणून उत्तर भारतात मी जेव्हा पहिल्यांदा नैमिषारण्यात गेलो तेव्हा माझ्या गुरुजींच्या बरोबर होतो. मोठ्या बसेस होत्या, आम्ही 100-200 लोक गेलो होतो नैमिषारण्यात. पहिलं भागवत आपणच होतो मला वाटतं. आणि मी माझ्या गुरुजींच्या मंदातांच्या शेजारी बसलो होतो. आणि जाताना ट्रॅक्स नावाची गाडी होती तेव्हा, पण 20 वर्षापूर्वी. आताही असतात पण ते आता नवीन प्रोडक्शन नाहीये. तर त्या गाडीत आम्ही 5-10 लोक होतो, बाकी बसेस होत्या. तर त्या ट्रॅक्सवाल्याने एक भजन लावलं होतं, नत्था सिंग नावाच्या एका पंजाबी माणसाचं भजन, म्हणजे असं कव्वाली टाईप आहे. ते सुरू झाल्यावर माझ्या गुरुने सांगितलं लिहून गेले. मी ते बसच्या तिकिटावर लिहून घेतलं. बसचं तिकीट उतरलं, त्याच्यावर बरोबर लिहून घेतलं. इतकं छान आहे. हे शुकदेवानी जे सांगितलंय ना, तेच तो थोड्याशा पंजाबी स्टाईलने सांगतो किंवा हिंदी स्टाईलने सांगतो. पंजाबी एक ठेका आहे त्याला, पण हिंदी शब्द आहेत. तो म्हणला आपल्या जवळच्या वेळेचं नियोजन केलं पाहिजे. हे कधी कळतं? वेळ संपत आल्यावर. ओव्हर संपत आल्या, शेवटच्या 2 ओव्हर राहिल्यात, आता 100 रन कशा करायच्या नियोजन. काय म्हणतो तो? जीवन खत्म हुआ तो, टाळी वाजवायला हरकत नाही. जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया. जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया. जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया. जीवन खत्म जब शम्मा बुझ गई तो, जब शम्मा बुझ गई तो महफिल में रंग आया. जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया. गाड़ी निकल चुकी तो, गाड़ी निकल चुकी तो
घर से चला मुसाफिर, गाड़ी निकल चुकी तो घर से चला मुसाफिर, मायूस हाथ मलते वापिस बेरंग आया, जीवन खत्म हुआ तो में ढंग आया, जीवन खत्म हुआ तो में ढंग आया। मन की मशीनरी ने तब ठीक चलना सीखा, मन की मशीनरी ने तब ठीक चलना सीखा, जब बूढ़े तन के हर एक, जब बूढ़े तन के हर एक गुर्जे में जंग आया, जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया, जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया। फुर्सत के वक्त में सुमिरन, फुर्सत के वक्त सुमिरन, फुर्सत के वक्त में सुमिरन, ना करे कभी प्रभु का, ना करे प्रभु का, उस वक्त मांगा, जब वक्त तंग आया, जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया, जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया। आयु में नत्था सिंह ने, आयु में नत्था सिंह ने हथियार फेंक डारे, आयु में नत्था सिंह ने हथियार फेंक डारे, आयु में नत्था सिंह ने जमराज फौज लेकर, जमराज फौज लेकर धरने को जंग आया, जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया, जीवन खत्म हुआ तो जीवन खत्म हुआ तो जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया। राजा, खूप लोकांचं असं होतं रे, आपल्या जवळच्या वेळेचं नियोजन केलं पाहिजे, हे फार उशिरा कळून तरी उपयोग काय आहे? वाहवत जातो मनुष्य त्या तारुण्याच्या प्रभावामध्ये, वाहवत जातो पैशाच्या प्रभावामध्ये, पोझिशनच्या प्रभावामध्ये. काही पोझिशन, इस्टेट काही नसतं. संपत्ती दुपारची सावली, वयसा तरी निघून गेली, देह पडताच आहे ठेविली नीच योनी. हा देह पडल्याबरोबर अनेक शरीर वाट बघतायत, डुक्कर, माकड, बोकड, खोकड, साप. कुठलं शरीर यम ठरवतो कुठल्यात पाठवूया, पुन्हा हा देह मिळणार आहे. समर्थ म्हणाले, पुन्हा ऐसा देह पावता, ऐसा विचार करिता तुझं लाज नाही. माझ्या जवळ जेवढा वेळ आहे त्यातला अर्धा वेळ फेकून द्या बाजूला, तो झोपेत जाणार आहे. अर्धी रात्र ना अर्धा दिवस आहे ना, 100 वर्ष जगणार होता, अशी कल्पना करा. त्यातली 50 तशीच गेली रात्री झोपेत. तरी मी प्रवचन कीर्तनातले डुलके घेत नाहीये, इथे गृहीत धरत नाहीये. उरलीत जी 50 त्यातली पहिली 10 सोडा, शेवटची 10 सोडा. कारण पहिल्या 10 मध्ये काय करायचं कळत नाही, शेवटच्या 10 मध्ये काय होतंय कळत नाही. मधली जी 30 सरळ सलग वर्ष आहेत त्यात तुम्ही काय काय करणार? आपल्या शरीराला वेळ दिला पाहिजे, या शरीराच्या अवलंबून असणारी जी शरीर आहेत त्यांना वेळ दिला पाहिजे,
प्रपंचाला त्यांनी यादीच केली आहे. निद्र त्यांनी सांगितलंय कुटुंब भरणे नवा, प्रपंचाकरता वेळ दिला पाहिजे. तुम्ही नोकरी करा नाही तर करू नका, 5-6 तास काम प्रत्येकाला करावं लागतं. ते कट्टा विट्टा आवरण्यातच किती वेळ जातो. लॉकडाऊन मध्ये मला करावं लागायचं म्हणून मला माहिती आहे. खूप वेळ जातो अहो. कधी करणार तुम्ही आत्मज्ञानाचा अभ्यास? जेवढ्या गांभीर्यानं ही गोष्ट घ्यायला पाहिजे तेवढे मनुष्य घेत नाही, ही समस्या आहे. ज्ञानोबा तुकोबांनी परमार्थ केला आणि आम्हाला वेळ नाही, याचा अर्थ असा ते रिकामटेकडे होते असा आरोप करतो आपण त्यांच्यावर. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. महाराज सांगायचे, जुलाब सुरू झाला तर वेगळे वेळ काढता का हो कुठनं? जुलाब सुरू झाले, भराभरा 2-2 मिनिटाला पळावं लागतं. एरवी 24 तासाचा दिवस आपल्या जवळ आहे, मग 2 तास वेगळे मागून घेता का? नाही, सध्या पोट बरं नाही, देवा मला 26 तास दे या दिवशी. आहे का असं काही व्यवस्था? काढताना वेळ. महाराज पुढे म्हणाले, जेवढं महत्व जुलाबाला देतात तेवढं तरी माझ्या रामाला द्या रे. काय सांगावं? भागवतानी अध्यात्माला वेळ देत नाही, त्याला लबाड म्हटलंय. शठ म्हणजे लबाड. गांभीर्यानं मी स्वतः करता वेळ दिला पाहिजे. वृद्धपणी हे काही होत नसतं. वृद्धपणी आहे ते डेव्हलप ठेवता येतं. आंखों में बनेगा जाला, लाठी से पलेगा पाला, नाकों से बहेगा नाला, जब जिंदगानी में खड़े खड़े वस्त्र में करोगे मलमूत्र त्याग, पड़े पड़े थूकते रहोगे पिकदानी में. भक्ति क्या करोगे तुम, शक्ति ना रहेगी जब, राम कैसे रटोगे तुम्हारी बंदबानी में. अतः कर भक्ति योग, भोग से कर वियोग, करो लो भगवान का भजन जवानी में. दिसायचं मन कमी झालं, आता दासबोध वाचायला बसले. मग ते हे मोठं घेऊन बघायला बसायला लागतं, ते डिंग. पण लक्षात नाही राहत. एका माणसाला 60चा झाला म्हणून त्याच्या वाढदिवसाला कोणी कोणी काय गिफ्ट आणल्या होत्या. कोणीतरी दासबोध दिला त्याला. आमच्याकडे गडावर असा मोठा दासबोध मिळतो, सार्थ दासबोध. तो प्लास्टिक मध्ये असा. इतका रागावला तो. दासबोध वाचायचं वय आहे का म्हणला मी, आता मला हे भेट देत आहे. आता त्यांना म्हटलं आवडेल याला. ठीक आहे म्हणले. म्हणजे अगदी सगळंच बोलले नाहीत पण मनात आलं बरंच काय. मग ठेवला शोकेस मध्ये. शोकेस मध्ये सुद्धा माणसं मुद्दाम पुस्तकं ठेवतात. आम्ही काय काय वाचतो लोकांना कळलं पाहिजे. अशी केस असते ती, शोची केस. आणि मग 75 15 वर्ष मध्ये गेली आणि आता त्यांना वाटलं वाचूया बुवा. प्लास्टिक मधनं काढलंच नाही 15 वर्षात. प्लास्टिकचं कव्हर असतं त्याला. आणि 75व्या वाढदिवसा दिवशी सगळे जण भेटायला आले. आता म्हणले मी वाचणार आहे बरं का. पण दुसऱ्या दिवशी यांनाच कोरोनामुळे प्लास्टिक मध्ये घालायची वेळ आली. शुकदेव ते सांगतात, हे माझं काम आहे, ते माझं काम आहे, ते माझं काम आहे. अरे हे दरवर्षी जन्मी केलंयस तू रे. हे दर जन्मी केलंय आपण. हे माझं कर्तव्य, दर जन्मी कर्तव्य केलंय. ते खूप झालंय. कधीही संपत नाही त्यालाच प्रपंच म्हणतात. आजी आजोबांचा संपला, प्रपंच थांबला का हो? आई वडिलांचा संपला, प्रपंच थांबला का? आपला संपत आला, थांबतो का? माणसं पोचवून येतात लगेच. पिठलं भाकरी येतेच शेजारून कुठून. आणि त्या दिवशी फार चविष्ट लागते म्हणतात. ती माया अशी घेरून टाकते. तुम्ही जर मृत्यूचा विचार केलात वैराग्याचा तर अंतर्मुख व्हाल आणि आत्मज्ञान मिळवाल. म्हणून ती माया आपल्याला तिकडे जाऊ देत नाही. म्हणून शुकदेव सांगतात, राजा फार नीट ऐक. तुझ्या जवळ असणारे 7 दिवस नीट वापरून घे. या क्षणापासून श्वासांचं नियोजन कर. सगळं आहे ते इथे आहे, लक्षात घ्या. श्वास. तुम्ही किती वर्ष जगणार लिहिलेलं नसतं. तुम्ही किती श्वास जगणार असं लिहिलेलं असतं. श्वासाच्या भाषेत लिहिलेलं असतं. म्हणून योगी लोक एकच श्वास खूप मोठा घेतात आणि खूप वेळ थांबतात ते. आणि म्हणून ते हजारो वर्ष जगू शकतात. इम्पॉसिबल नाही आहे. 10,000 हजार ते महाअवतार बाबा आहेत ना, ते अजून जिवंत आहेत म्हणतात. प्रकट होतात ते कधी. अशा मोठ्या जटा वगैरे असं आपण पाहिला असेल फोटो त्यांचा. 5-10 हजार वर्ष झाली तरी काय आपल्याला खोटं का वाटतं?
कारण आपण आपला अनुभव त्यांच्यावर आरोपित करतो. चांगदेव 1400 वर्ष कसे जगले ते एक्सटेंड करायचे श्वासांना. एकदा प्राणायाम असं केलं की दिवसभर दुसरा श्वास घ्यायचे नाहीत. हे शक्य नसेल तर लिहिताच आलं नसतं. होय, लिहिला ज्या अर्थी त्या अर्थी शक्य आहे. राजा असाही विचार करू नको की माझ्याजवळ 7 दिवस वेळ आहे म्हणजे कमी आहे. पण दुसरी गोष्ट सांगितली आहे, करिअर बद्दल सिरियस हो बर का. म्हणजे सिरियसनेस मध्ये सिन्सिअरनेस महत्वाचा आहे. टेन्शन नाही घ्यायचं. आणि म्हणून तू काय कर, खटवांग नावाच्या राजाची कथा आली. रामांचा पूर्वज, श्रीरामांचे पूर्वज ते देवासुर संग्रामामध्ये देवांना मदत करायला गेले, युद्ध जिंकले, परत आले, स्वागत झालं त्यांचं. आणि परत आल्यावर वशिष्ठांनी सांगितलं, बाबा रे तू चांगलं सगळं झालं, तू देवांना मदत केली, सगळं चांगलं आहे, पण तुझ्याजवळ फक्त 1.5 मुहूर्त उरलेला आहे. 1.5 मुहूर्त म्हणजे आताच्या भाषेत 1.25 तास उरला. कारण तिकडे गेल्यामुळं तुझं काउंटडाऊन झालं ना. इथलं डायमेन्शन्स बदलली की कालमानाचं परिमाण बदलतं, लक्षात घ्या. डायमेन्शन्स बदलली. आपल्या पृथ्वीचा जो सर्कम्फरन्स जो आहे तो 24,800 किलोमीटर आहे. आणि 1,000 किलोमीटरनी पर आवर एवढ्या वेगाने पृथ्वी फिरतीये गर 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 गर. म्हणून आपल्या इथला दिवस जो आहे तो 24 तासाचा आहे. मग सगळं तास 24 तासाचा एक दिवस, मग असे 362 दिवस असं आपलं काउंटिंग आहे. मंगळावर गेला तो 20 तासाचा दिवस, शुक्रावर गेला तर तो आपल्या 1 वर्षापेक्षा मोठा दिवस आहे तिथला. शुक्र खूप मोठा आहे, अंतर्ग्रह आहेत ना, सूर्याच्या अलीकडचे आहेत हे ग्रह, शुक्र आणि बुध. आणि बाकी बहिर्ग्रह म्हणजे पृथ्वीच्या खाली आहेत, सूर्याभोवती फिरणारे जे ग्रह आहेत. सांगायचा भाव असा की डायमेन्शन बदलली ना की कालमानाची पद्धतीच बदलते मोजण्याची. त्यामुळे तुझं आयुष्य संपलंय, 1.5 मुहूर्त आहे. हो का म्हणला, असं आहे का? इतकं सिरियस तो शांत होता. चालेल म्हणला, मला उपदेश द्या. ते म्हणले तत्वमसी. बरं म्हणलं, आता याचं चिंतन करतो. आणि बसला आणि 1.5 मुहूर्तात मुक्त झाला. खटवांग गोष्ट आली इथे. 1.5 मुहूर्तामध्ये त्यानं स्वतःचं कल्याण करून घेतलं. म्हणजे वेळ कमी आहे म्हणून घाबरूनही जायचं कारण नाहीये. दोन्ही बाजूनी सांगतायत बरं ते. असे संत असतात तर दोन्ही बाजूनी उद्ध्वस्त करतात, असे अवतीभोवतीचे लोक असतात. एकाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं, हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले, त्या बिचाऱ्याला अजून बसताही येत नव्हतं. आजोबा सांभाळा बरं, आमचे काका गेले यात. हे कशाला सांगतो तू? पहिल्याच दिवशी त्याची बीपीची गोळी वाढली. संत कधी आपल्याला हतोत्साह करत नाही, गंभीरता करत देतात. सिन्सिअर म्हणजे आपण गांभीर्यानं आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे हे सांगतात. अवघड आहे, कठीण आहे असं कधी नाही म्हणत ते. अरे जमणारच, यू कॅन नव्हे, यू मस्ट. तुला करायचंच आहे हे. विवेकानंदांना म्हणाले ना रामकृष्ण परमहंस, अरे तुला परदेशात प्रचाराला जायचंच आहे, तुला हे का त्याकरताच जगदंबेने तुला जन्माला घातलं. त्याकरता मी तुझी निर्विकल्प समाधीची चावी काढून घेतली. जा. काही तयारी नव्हती त्यांची, काही तयारी नाही. जाताना कसं जायचं, महिनाभर आधी पोचले. तारखेंचा घोळ झाला, महिनाभर आधी पोचले. आणि तिथे पोचल्यावर व्यवस्था नाही, उकिरड्यात झोपले तसं वर्णन आहे. पण खूप थंडी असते ना तिकडे, बर्फच पडतो, भयानक थंडी. मग उकिरड्यामध्ये कोमट असतं ते, फक्त मान बाहेर काढायचंय आणि ती अशी उपरण्याने बांधायचे. असे झोपलेत 8-15 दिवस. मग कुठेतरी मिळाला एक आश्रय. प्रवचनाला, त्या व्याख्यानाला जाऊन पोचले. भारतीय तत्वज्ञानाच्या विचाराला जाऊन जेव्हा पोचले, शिकागो धर्म परिषद, आपण युट्यूबवर टाकून बघा, सगळं तपशील उपलब्ध आहे. तिथे गेल्यावर काय बोलायचं माहिती नाही. सगळ्यांनी आपापले स्क्रिप्ट लिहून आणले होते, सगळ्यांना वाटले, डिस्ट्रीब्यूट केले सगळ्यांनी, जसं आपण हे म्हणतो ना तसं. विवेकानंदांना माहितच नाही काय करायचंय, ते नुसते बोलायला उभे राहिले. स्वामीजींचं विवेकानंद जीवनी नावाचं म्हणजे स्वतःच्या जीवनाबद्दल लिहिलेलंच आहे, ऑटोबायोग्राफी सारखं. ते म्हणाले, माझ्या तळ पायाला घाम फुटला, तळ हाताला घाम फुटला, एसी असून सुद्धा खूप घाम फुटला. कारण इतके मान 250 वक्ते होते जगातले. भारतातून बरेच लोक गेले होते, आर्य समाजाचे लोक गेले होते. विवेकानंद असेच स्वतंत्रच गेले होते. मागं पाहिलं, बोलू काय, शब्दच फुटे ना. आणि मागं पाहिलं, आई जगदंबा उभी होती, कुलदेवता.
भगवती काली माता आणि श्री गुरु उभे होते. फक्त मला दिसत होते असे आकाशात तरंगत होते. बोल, तुला हे बोलायचंच आहे. आणि मग गोलवरून उभे राहिले. मला पुढची कथा सांगत बसायचं नाहीये. संत असे असतात म्हणून नेहमी संतांच्या सहवासात राहा. ज्ञानोबा तुकोबांच्या सहवासात राहा, स्वामी स्वरूपानंदांच्या सहवासात राहा, त्यांच्या विचारांच्या सहवासात राहा. ते तुम्हाला हतोत्साह करणार नाही. शुकदेव म्हणाले, राजा बैस. आणि इथे जो दुसरा अध्याय आहे, पहिल्या अध्यायात हा गांभीर्य सांगितलं, दुसऱ्या अध्यायात सांगितलं, बाबा रे, देहाचा अतिविचार करणं सोडून दे. देहाचा अतिविचार करू नकोस. मनुष्याची समस्या काय, तो देहाचा अतिविचार करतो. काहीतरी करून मला जगायचंय, मेलो तर मेलो असा विचार का नाही करायचा, जगलो तर जगलो असा का नाही विचार. पाणी पाणी पाणी, जगातल्या सगळ्या नद्या आटल्या काय, घर घर घर, जगातले सगळेच्या सगळे डोंगरातल्या गुहा संपल्या काय, भोजन भोजन भोजन, जगातली सगळी फळं संपली काय. अरे राजा, तोंड ज्यानं दिलंय ना त्यानं त्या तोंडाकरता अन्नही तयार केलेलं असतं, लक्षात ठेव. मला इथे कबीरांचा दोहा आठवतोय. दंत न थे तब दूध दियो, दंत न थे तब दूध दियो, जब दंत दे तब अन्न न दे. दात नव्हते तेव्हा जिथून जन्माला आलो त्या आईच्याच ठिकाणी दुधाची व्यवस्था कुणी केली? परमेश्वराच्याच आशीर्वादाने ती झाली ना. ती सिस्टीम त्याचीच आहे ना. दात नसताना दुधाची व्यवस्था करणारा, दात दिल्यानंतर अन्नाची व्यवस्था करणार नाही काय? कबीर तर याच्या पुढे जाऊन म्हणतात, कबीरांचेच दोन्ही दोहे, अरे मुर्दे को प्रभु देत है, लकडी कपडा अरु आग. मेल्यानंतर सुद्धा कपड्याची व्यवस्था, लाकडाची व्यवस्था परमेश्वर कुठल्या अनोळखी गावात करतो ना, त्या कोण मेलाय त्याची. मुर्दे को प्रभु देत है, लकड़ी कपड़ा अरु आग, और जीवित नर चिंता करे ताके फुटे भाग. निश्चिंत राहा, माझं काम मी मनापासून करावं, पुन्हा पुन्हा इथंच येते गाडी, बस. अन्न तयार आहे. मगाशीच वास आला होता मला. उपास झालाय का दिवस, उपास झाला तर समजावं की सरळ आहे. आज उपास करावा अशी माझ्या पोटाला तर आवश्यक असणार आहे. त्या आदरणीय प्रेमानंद महाराज आहेत ना, याचे वृंदावनचे, असे पिवळे पिवळे कपडे असतात बघा, दाढीवाले, आठवत असतील आपल्याला. खूप सध्या त्यांचं म्हणजे खूप आता प्रसिद्ध आहेत ते. त्यांनी परवा एक गोष्ट सांगितली, म्हणजे तरी 2-3 वर्षापूर्वी ऐकली मी त्यांच्याकडनं. एकानं त्यांना जाऊन प्रश्न विचारला, खरं आहे का म्हणले. ते म्हणले खरं आहे. असा तो भिल्ल बिल्ल प्रकारातला होता. तो म्हणला, बघा मला जेवायला मिळेल का? म्हणले, जेवण तुला कानफाटातून जेवण मिळेल इतकं ते त्यांनी सांगितलं. तो निघून गेला. तो मुद्दाम जाऊन बसला जंगलात. जंगलात असा वरती झाडावर चढून बसला, बघूया इथं कोण जेवायला घालतोय म्हणला. घडलेली घटना ही. झालं नेमकं झालं काय, काही लोक ट्रिपला आले होते, ट्रिपला येतात ना, आउटिंगला वगैरे येतात ना, तर त्यांनी तिथे जेवण बनवलं होतं, म्हणजे भात बीत असं. म्हणजे बाकीचे लोक छानपैकी काय हंटिंगला वगैरे जाऊन आले, एक 10-20 लोक आले होते. आणि त्यांनी एवढ्या मोठ्या अल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये भात बनवला, वरण बनवलं, काय बनवायचं ते बनवलं. आणि इतक्यात त्यांना कळलं की डाकू येत आहेत. डाकू आले तिथे. जंगलातले डाकू असतात ना, नाही का, समुद्रातले हुती लोक. आता सध्या हुती ते जहाज पळवत आहेत, सध्याचा प्रॉब्लेम आहे गेल्या काही वर्षातला, 1-2 वर्षातला. आता कालचाच प्रॉब्लेम आहे, अमेरिकेचं जहाज त्यांनी किडनॅप केलंय असं. तसं ते जंगलातले डाकू आले, अजून सुद्धा असतात, असं नाही की ते जुने वगैरे. अहो त्यांना पाहिल्यावर ह्यांनी पटकन गाडीत बसले, निघून गेले तिथनं. आता ते जे डाकू लोक आले त्यांनी पाहिलं अन्न शिस्त आहे इथे, त्यांनाही भूक लागली होती आणि त्यांना वाटलं की अरे अन्न शिस्त आहे. त्यातला जो मुख्य होता तो म्हणला, कदाचित पोलिसांनी हा ट्रॅप लावला असेल, हे अन्न आपण खावून बेशुद्ध पडावं, यात काहीतरी असणार आहे, शोधा म्हणले पोलिसांना इकडे तिकडे. नेमकं तिथं झाडावर हा होता वरती. तो म्हणला नाही 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 नाही, त्याला कानपडात देऊन त्याला घास भरवले भाताचे.
अगदी अशीच कथा गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात आहे, अगदी जवळपास अशीच. भाऊसाहेबांनी असाच प्रश्न विचारला होता. शुकदेव हेच विस्तारपूर्वक सांगतात, निश्चिंतम. यात तर समर्थ हेच सांगतात ना, आम्ही काय कुणाचे खातो, आम्ही काय कुणाचे खातो, आम्ही काय कुणाचे खातो, आम्ही काय कुणाचे खातो, आम्ही काय कुणाचे खातो. श्रीराम 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 श्रीराम. श्रीराम श्रीराम राम राम श्रीराम श्रीराम आम्हाला देतो, श्रीराम आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो, आम्ही काय कुणाचे, काय कुणाचे, काय कुणाचे खातो. बांधिले घुमट किल्ल्याचे तट, त्याला फुटती पिंपळवट. नाही विहीर नाही मोठ, तेथे पाणी कोण पाजितो. याचा अर्थ जेवायला वाटतं त्यांना नाही म्हणायचं आम्ही तुमचं खातोय का, असं नाही. त्यांच्या माध्यमातून देतोय म्हणजे रामच आहेत आमचे आबा सध्या. ही कृतज्ञताही पाहिजे, विवेक पाहिजे. बरं, उर्मटपणा करता अभंग नाही येते. तुकाराम महाराज म्हणून गेले, वेद आम्हावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरले हाती. हे तुकोबानी म्हणणं वेगळं, मी म्हणणं वेगळं. असो सांगायचा भाव असा की म्हणून निश्चिंत राहा. भागवत पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या करिअर बद्दल गांभीर्यानं विचार करायला लावतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ते करतं ते म्हणजे देहाचा आणि गेहाचा अवास्तव विचार करू नये. एका प्रमाणात ठीक आहे, अवास्तव विचार जो करतो तो दुःखीच होतो, कारण नश्वरा नाशिवंताचा विचार आहे ना तो. त्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये श्रोते हो, तिसऱ्या अध्यायामध्ये विविध प्रकारच्या उपासनांनी आपल्याला आवश्यक असणाऱ्या प्रपंचातल्या गोष्टींचं जे काही आपल्याला अपेक्षित यश आहे ते कसं मिळतं हे सांगणारा. म्हणजे असं एक लक्षात घ्याल की परमात्मा एकच आहे, पण परमात्म्याने आपलं एक शक्ती डेलिगेशन ज्याला म्हणतात वाटलेले आहे. म्हणजे 12 आदित्य असतील, 11 रुद्र असतील बरं का, त्यानंतर 8 दिक्पाल असतील, हे सगळे 33 प्रकार म्हणतो ना, कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे देव त्यांनी हे लिहिलेलंच आहे तिथे की कसं कसं काय काय कोण कोण काय काय चालवतं त्याची यादीच सांगितली त्यांनी. अष्टो बसव एकादश रुद्राः द्वादशादित्याः आणि प्रजापतिश्च आणि वषट्कारश्च. प्रजापती आणि इंद्र, वषट्कार म्हणजे इंद्र, एवढे मिळून 33 कोटीचे देव, 33 कोटी देव आहेत. एकाच परमात्म्याने जसं माझी राष्ट्रपतींची ओळख आहे समजा उदाहरणार्थ, आणि मला नातू झाला तर मी तिकडे दिल्लीला जाऊन त्यांच्या राष्ट्रपती भवनमध्ये त्यांची द्रौपदी मुर्मूंना मी अगदी खूप मी लहान असल्यापासून ओळखतो, त्यामुळे मी त्यांच्याकडे डायरेक्ट जाऊ शकतो. मग गेलो मी त्यांच्याकडे, काय बुवा कसे काय आलात, ते माझ्या नातवाच्या जरा जन्माची नोंद जरा करायची, चालेल का असं करून. ते म्हणतील बुवा ते पुण्यामध्ये नगरपालिकेची आहे व्यवस्था, तिथे जा, फार तर मी फोन करते, इतक्या छोट्या गोष्टीला माझ्याकडे कशाला आला. तसं आहे, तुम्हाला प्रपंचातलं जे हवं असेल ते तुम्ही त्या त्या प्रयत्नही करायचे आणि देवतेची कृपा मिळवायची. बरं, दोन्ही. मग कुठल्या देवतेकडे काय मागावं त्याची यादी दिली आहे त्यांनी. ज्याला अतिशय तेजस्वी व्हायचंय त्यांनी ब्रह्मणस्पती सूक्त, ब्रह्मणस्पतीची उपासना, फक्त सूक्त म्हणा असं नाही, उपासना करा. दुसरी गोष्ट, इंद्रिय चांगली हवी असतील तर इंद्राची उपासना.
इंद्रिय कामस्तु इंद्रिय कामस्तु प्रजा काम प्रजापती. पुढे त्यांनी सांगितलं संतती हवी आहे, त्यांनी दक्ष प्रजापतींची उपासना करावी. संपत्ती हवी आहे ज्याला, ते मी जेव्हा सांगतो तेव्हा लोक म्हणतात हा बुवा हेच जरा नीट सांगा. त्यांनी दुर्गा देवीची उपासना करावी. देवी माया तुश्री कामहा तेजस कामो विभावसुम. यानंतर तेजस्वी व्हायचं असेल तर विभावसु म्हणजे अग्नीचं पूजन करावं. धनप्राप्तीची इच्छा आहे, अष्टवसूंचं पूजन करावं. पराक्रमी व्हायचंय, पराक्रम नेहमी रुद्र देतो बरं का. रुद्र वायुपुराणात त्याचं फार सविस्तर वर्णन आहे. कुठेही तुम्हाला हे जर दिसलं हालचाल दिसली ना ते वायूचं कारण. वायू म्हणजे पृथ्वी फिरतीये ना वायूमुळे फिरतीये. सगळ्या ब्रह्मांड फिरतायत, सगळीच्या सगळी वायूमुळे फिरतात. 49 प्रकारचे वायू आहेत. ऑक्सिजन बिक्सिजन नव्हे बरं. ऑक्सिजन कधीतरी वायू प्रकारात येतो. तो प्रत्येक वेळेला वायूच असतो असं नाही, तो सॉलिडही होऊ शकतो, घट्ट दगडासारखा बर्फासारखा. वायू हा देव आहे आणि तो 49 प्रकारांना विभागलेला आहे. त्याचं सविस्तर वर्णन आहे. मग त्या वायू कुठापासून निर्माण झाला तर शंकरांपासून. पण शंकरांच्या 11 प्रकार आहेत तिथे. शंकर हे मुख्य आहेत. 11 रुद्र त्यांची नावं दिली आहेत त्यांनी. रुद्र, मन्यू, महीनस, महान, ऋतुध्वज, उग्ररेत, मनु, धृतव्रत, काल, वामदेव आणि भव. असो, मी आता त्या तपशिलात चतुश्लोकी भागवताला हातच लागणार नाही म्हणून पटकन पुढे जाऊया. पुढे सांगतात ज्याला असं वाटतं की ते बाकी जाऊ द्या, जेवायला खायला नीट मिळालं पाहिजे. समर्थांनी वर्णन केलं. एक म्हणती जेवायला चांगले मिळावे, एक म्हणती पाऊस असावा म्हणजे बरं. जेवण खाण चला हा चांगला हवं आयुष्यभर. त्यानं देवमाता आदितीचं पूजन करावं. आदिती पूजन नावाचा विधी आहे. देवांना जी भरवते, जेवायला घालते, तिची पूजा झाल्यानंतर आपल्याला जेवायला मिळणार नाही का? पुढे सांगतात प्रजेचं आपल्यावर प्रेम हवं असं वाटत असेल तर साध्य नावाच्या देवतांची उपासना करावी. माहितीत का साध्य देव? ऐकून तरी माहिती आहेत? सगळ्यांना माहिती आहेत. इथं बसलेल्या प्रत्येकाला हे देव माहिती आहेत. आणि तुम्ही या देवाचं नाव दरवर्षी घेता गणपती उत्सवात. गणपती बसवता की नाही, संध्याकाळी आरती करता की नाही, वाटणी डाळ करता की नाही प्रसादाला. त्यावेळेला आपण आरती झाल्यावरती एक ओम यज्ञेन यज्ञम यजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान सजंत यत्र पूर्वे साध्या नावाच्या देवता संती म्हणजे असतात, आहेत. आलं का लक्षात? म्हणता की नाही, या साध्या नावाच्या देवतांची उपासना तुम्ही केलीत की प्रजेचं तुमच्यावर प्रेम राहतं, असा त्यांनी अर्थ सांगितलाय. बरं, आयुष्यवृद्धीची इच्छा आहे, भरपूर जगावं असं वाटतं काही लोक, त्यांना अश्विनी कुमारांचं पूजन करावं. शरीर चांगलं असावं, पुष्ट असावं असं वाटतं, त्यांनी पृथ्वीची आराधना करावी. रोज पृथ्वीला एक फूल वाहत जा. एखादा घरातला भाग असा ओल्या पाण्याने हसा पुसून घ्यायचा हाताने, बाकी पुसता बिसता तर ठीक आहे, पण हाताने पुसून घ्यायचा आणि एक हळद कुंकू आणि एक फक्त फूल वाहवं. छोटीशी गोष्ट आहे. आरोग्य चांगलं राहतं याने. पृथ्वी आरोग्य देते आपल्याला. आपला देह पार्थिव म्हणजे पृथ्वीचा आहे. बरं, त्यांचं पुढे सांगितलं की स्वतःच्या स्थानापासून भ्रष्ट होऊ नये, म्हणजे आत्ताच्या भाषेत बदली होऊ नये असं वाटत असेल तर द्यावा पृथ्वी नावाच्या देवांची उपासना करावी. मोठी यादी दिली बरं, मी त्यातल्या 5-7 सांगतोय गोष्टी. उत्तम रूप ज्याला हवंय त्यानं गंधर्वांचं पूजन करावं. उत्तम स्त्री, उत्तम पत्नी ज्याला हवी आहे त्यानं नारायण ऋषींची मुलगी उर्वशी हिच्याकरता यज्ञ करावा. हिच्याकरता म्हणजे हिची सेवा म्हणून, उपासना म्हणून काही उर्वशीची उपासना करावी. त्रेतायुगातून ती कथा सुरू झाली आहे. असो, सगळ्यांचं आधिपत्य हवंय त्यानं ब्रह्मदेवाची उपासना करावी. यशप्राप्तीची इच्छा आहे त्यानं यज्ञ करावा. नेहमी दरवर्षी एखादा यज्ञ घरी करून घेतच चला. याचा प्रचारच करतो हल्ली. कुठला तरी यज्ञ घरात करावा. आपल्या गुरुजींना विचारा, पुराणोक्त करा. तो काही वेदोक्तच केला पाहिजे असं नाही. अग्नीच्या द्वारे अपेक्षित अशा आहुत्या त्या देवतांना द्या ज्या देवतांच्या मध्ये आपलं कल्याण आहे, देवतांच्या कृपेमध्ये आपलं कल्याण आहे.
ही गोष्ट करावी, प्रत्येकाने करावी वर्षात. विचारा बघू, यंदा गणेश याग करूया का, आणि प्रॉपर वेळ द्यावा त्याला. असो. यानंतर पुढे सांगतात, द्रव्य संचयाची इच्छा आहे त्यांनी वरुणाचं आराधन करावं. खूप लोक पैसे मिळवतात पण प्रॉपर साठत नाहीत त्यांचे, म्हणजे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट होत नाहीत, असा विचार करा. वरुण बरोबर सुचवतो. वरुण देवतेच्या अनेक, म्हणून एकही आपल्याकडे अनुष्ठान वरुणाशिवाय नाहीये बघा. सगळी अनुष्ठानामध्ये वरुण आहे. बरं, पुढे सांगतात, विद्या प्राप्तीची इच्छा असेल तर विद्या कामस्तु गिरीशम. विद्यार्थ्यांनी ऐका, सगळ्या जगातल्या सगळ्या विद्या शंकरांपासून प्रसृत झालेल्या आहेत, म्हणून शंकरांची उपासना करा, शिकायचंय त्यांनी. बाकी अभ्यास करा, पण शंकरांच्या दर्शनाला जा. ते आपल्या प्रदीप मिश्राजींनी सांगितलं ना की सब समस्या का एक ही अहल एक लोटा जल. किती छान आहे ना. तुम्ही त्याला लागावं म्हणून सांगितलं त्यांनी, ते त्या कार्याला लागावं, आणि म्हणून ही गोष्ट करावी. शंकरांचं स्मरण करावं, शिवाय नमः जप करावा. शिवाय जप नमः जप कुणी केलेला चालतो. ज्याची मुंज झालीये, ज्याच्या गळ्यात जानवाय आणि शेंडी आहे, त्यांनी ओम म्हणावं. बरं, ओम नमः शिवाय जप नाहीये, शिवाय नमः जप आहे. हे मी शिवपुराणातलं सांगतोय. मी काशीला शिवमहापुराण अनेकदा सांगून आलोय आणि आपल्या समोर बोलतोय. बरं, शिवाय नमः जप कोणी करावा. पुढे सांगतात, दाम्पत्यार्थे उमाम सतीम. पती पत्नी मुलं बाळ यांच्यामध्ये खूप छान प्रेम असावं. कारण कसं आहे, कुटुंबातच जर प्रेम नसेल तर कसलं काय हो ब्रह्मज्ञान वगैरे. एकमेकांचं आपल्यावर प्रेम नाहीये, कसलं काय. मुळासकट झाड असं उन्मळून पडायला आलंय आणि फांद्यांच्या टोकावरती एकाग्रतेच्या गप्पा चालल्यात आपल्या. अरे कसलं काय. जर कुटुंब संस्था उद्ध्वस्त झाली तर नीतीच राहणार नाहीये, लक्षात घ्या. म्हणून भारतीय परंपरेत सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली, कुटुंब नेटकं पाहिजे. समर्थांची ओवी आहे, प्रपंच करावा नेटका. म्हणजे घरं नुसती बांधावीत नव्हे, घरं चांगली बांधलेली असतात पण एकाच एकमेकाला पटत नाही. स्वतंत्र खोल्या लागतात झोपायला. करायच्यात काय खोल्या. आपल्याला लहानपण आठवत असेल, 50-60 ओलांडल्याने आठवा. एक छोटी खोली असायची, सगळे 7-8-10 लोक पाहुणे बिवणे सगळे तिथंच झोपायचे. प्रेम होतं की नाही बोला. आता लोकांच्या घरात जागा भरपूर झाल्या आणि मनात जागा कमी झाल्या. असं नकोय आपल्याला. आपल्याला छान असं, ही भारतीय ऋषींची अपेक्षा आहे की छान आपलं कुटुंब असावं. आणि त्याकरता जगदंबा पार्वती देवीची उपासना करा. जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ. बोला, जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ. जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ. जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ. देवी भवानी माँ तुळजा 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 भवानी माँ. शांता भवानी माँ दुर्गा 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 भवानी माँ. जय जय भवानी माँ अंबा 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 भवानी माँ. देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ. देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ. देवी भवानी माँ काली भवानी माँ. देवी भवानी माँ काली भवानी माँ. शांता भवानी माँ दुर्गा 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 भवानी माँ. जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ. जय जय भवानी माँ अंबा भवानी माँ. जगदंबा भवानी माँ. जगदंबा भवानी माँ. ओम नमो
नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. धर्मार्थ उत्तम श्लोकम. आपल्या घरातल्या लोकांनी धर्माने वागावं वाटत असेल, पुष्कळ वेळा असं सासूला वाटतं की सुनेनी धर्म पाळावा, कुळधर्म कुळाचाराच्या वेळेला नऊवारी नेसून देवाचा नैवेद्य करावा असं वाटतं. खूप घरात असतं असं. आणि नवीन जनरेशन ऐकेल की नाही असं टेन्शन असतं. काय करा, उत्तम श्लोक म्हणजे विष्णूची उपासना करा, म्हणजे त्यांना धर्मानं वागण्याची प्रेरणा होते. आपोआप होतं ते. कारण प्रेरणा होतील तसा माणूस वागतो. प्रेरणा देतं कोण? तोच भगवंत, तीच जगदंबा. तेच एक तत्व आहे की ते प्रेरणा. म्हणून तर बुद्धी दे रघुनायका. रस्त्याने जाताना ते टोल नाके असतात की नाही, अनेक ओळी असतात, त्यात रो असतात. सर तिथे जास्त आहे, तिथे कमी आहेत, म्हणून आपण तिथे जाऊन उभं राहतो. आणि ती भराभरा जाते, ती पुढची गाडी बंद पडते आणि मागची गाडी 10 गाड्या येऊन उभ्या राहतात. हे आउटिंगला जातात ना लोक, ते लोणावळ्याला किंवा त्या आंबोलीच्या घाटामध्ये तिथे जाऊन 1 दिवसच राहतात. रो मध्ये त्या 2 दिवस उभे असतात. दिसायला छोटी गोष्ट दिसते. विचार हा करा की त्या ओळीत उभं राहण्याची प्रेरणा कोणी दिली? आपल्या पूर्वकर्माप्रमाणे ती जगदंबा ती व्यवस्था देते. म्हणून विष्णूचं स्मरण करा, म्हणजे पालन करणार आहे ना, म्हणून पालकत्व त्यानं घेतले, म्हणून त्याला हाक मारली की कल्याण करी रामराया. थोडक्यात म्हणून उत्तम श्लोकम. बरं, धर्मार्थ उत्तम श्लोकम तंतु तन्वम पितृन यजयेत. आपल्याला मुलं व्हावीत, त्यांना मुलं व्हावीत, त्यांना मुलं व्हावीत, त्यांना मुलं व्हावीत, त्याला तंतू म्हणतात. म्हणजे न थांबणार, त्यांनाही मुलं व्हावीत. 50 पिढ्यानंतर सुद्धा नपुंसकत्व कुणामध्ये यायला नको. असं वाटत असेल तर काय करा, तर कधीही श्राद्ध पक्षाला अपलाप करू नका, म्हणजे कॅन्सल करू नका. ते व्यवस्थित करा. श्राद्ध पक्ष पितृन यजेत, पितरांची उपासना. जिवंत असतानाही आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि मेल्यानंतर सुद्धा त्यांना पाणी दिलं पाहिजे. कितीही तुम्ही शिका, किती मोठे व्हा, तुमच्या जवळ या वेदांमध्ये असणारं ज्ञान तुमच्या जवळ नाही आहे. तुमच्या जवळच्या भौतिक ज्ञानानं ही अभौतिक ज्ञान नाकारू नका. रामानी श्राद्ध केल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. ज्यांच्याकडे 12 वर्ष पाणी भरलं गोपालकृष्णांनी, अशा नाथांनी श्राद्ध केल्याचं आख्यानच लावतो आम्ही कीर्तनकार लोक. तेव्हा घरी पाणी भरतोय भगवंत, तरी त्यांनी श्राद्ध चुकवलेलं नाही आहे. आपल्याकडे वेळेवर पाणी पण येत नाही. त्यामुळे करायलाच पाहिजे. मी का तळमळीनं सांगतो एक लक्षात घ्याल, मी काही श्राद्ध चालवणारा ब्राह्मण नाहीये. ते संध्याकाळी भागवते, सकाळी तेवढाच उद्योग लागला तर लागला, ह्याच्या करता मी बोलत नाहीये. पत्रिका मध्यंतरी मी पत्रिकांचा अभ्यास करत होतो काही वर्ष पुण्यामध्ये. जकातदार नावाचे मोठे ज्योतिषी आहेत, फलज्योतिषशास्त्र. तर आम्हाला खूप लक्षात आलं की प्रत्येक पत्रिकेमध्ये 2 दोष असतातच, एक वास्तुदोष आणि एक पितृदोष. कुठेतरी श्राद्ध पक्ष न, इकडे फार बोलायची गरज नाहीये, पण रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून मी बोलून ठेवते. कधी कुणी ऐकलं तर त्याला उजाडावं. असा काही स्वार्थ नाही. असला तर एक स्वार्थ आहे की आपल्या भागवताला येणाऱ्या प्रत्येकाचा प्रपंच नीट व्हावा, एवढा स्वार्थ आहे. आम्ही कथेला, हे नाही कळलं तरी चालेल, आपल्याला कथेला गेलो म्हणून हे झालं असं झालं, कळलं नाही तरी चालेल, पण कल्याण व्हावं म्हणून त्यांनी सांगितलंय रक्षा काम पुण्यजनान. बरं, मुलाबाळांचं आपलं रक्षण व्हावं याकरता यक्षांची पूजा करावी. बरं, ओजस कामो मरुद्गणान. ओजस्वी व्हावं असं वाटतं. ओज म्हणजे प्रभावच पडतो. त्यांनी मरुद्गणांचा, आता 49 मरुद्गणांचा मी उल्लेख केला होता, त्यांची नावं आहेत त्यांचं. बाकी जाऊ द्या. मरुद्गणांचं मारुतीचं स्तोत्र म्हणा, तोच मरुद्गणांच्या नंतरचा अवतार असा आहे की कृतेस्तु मरुदाख्यातम. कृतयुगामध्ये अवतार कुठला आहे वायूचा, तर मरुद्गण 49. त्रेतायाम मारुतीस तथा, त्रेतायामध्ये तोच अवतार मारुतीचा आहे. द्वापरे भीमसंज्ञश्च आणि रामदास कलयुगे, भविष्य पुराणातला श्लोक आहे. आत्ताच्या काळात रामदास स्वामी हा वायूचा अवतार आहे. बरं, म्हणजे शंकरांचा अवतार वायू, वायूचा अवतार मरुद्गण. बरं, याच मरुद्गणांचा अवतार मारुती, याच मारुतीचा अवतार रामदास स्वामी, असं ते आहे. आणि गोंदवलेकर महाराजांनी आपण त्यांचाच अवतार म्हणतो की कलियुगी
महारुद्रजे मारुती रामदास कलियुगी झाले पुन्हा रामदास. बरं, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, असं म्हणून महाराजांबद्दल बोलतो. तर मारुतीची उपासना करावी. राज्य कामो म्हणून देवान निर्वृतीम त्वभिचरन यजेत. अभिचार प्रयोग करायचा असेल, वाईट आहे ते, पण निवृत्ती नावाच्या या निवृत्तीचं वाहन आहे माणूस, बरं का. कोणाचं काय काय वाहन असताना माणसाच्या डोक्यावर बसतो तो निवृत्ती देव. नैऋत्यला येतो म्हणजे इकडे, ही पूर्व धरली तर ही नैऋत्य. प्राच्य दिशे इंद्रायण वाग्न, दक्षिणस्य दिशे यमायन वाणी, नैऋत्य दिशे निवृत्तयन वाद, या दिशेला येतो निवृत्ती. असो, पुढे सांगतात असं मोठी यादी केली त्यांनी. काहीच नको असेल तर परब्रह्माचं चिंतन करावं, आणि सगळं हवं असेल तर चंद्राचं चिंतन करावं. चंद्राचं, कारण चंद्र हा भरपूर भोग देत. चंद्र हा मनाचा कारक आहे. जसं आपल्या सूर्यमालेचं मन म्हणजे चंद्र आहे, तसं आपल्या शरीराचा चंद्र म्हणजे मन आहे आपलं. एक गंमत म्हणून सांगतो, आपण दरवर्षी किती मीठ काढतो समुद्रातनं? मीठ काढतो की नाही समुद्रातनं? म्हणजे मिठाचे ते असे कप्पे करून आपण ते पाणी परत जाताना मीठ तिथंच राहतं, आहे की नाही? किती मीठ काढतोय? किती वर्ष झाली हो? किती वर्ष झाली? समुद्र अजून तेवढाच खारट कसा हो? समुद्र किनारी राहणारे आहात आपण. लहानपणी चाखला होता तुम्ही समुद्राचं पाणी, आणि आता समुद्राचं पाणी केव्हा तरी प्यायची वेळ येते. कमी नाही म्हणले, वाढली झालं हल्ली. असं काही आहे का? कुठनं मीठ जाते हो त्यात? जेवढ्या प्रमाणात त्यात नद्यांचं पाणी जातं ते काय खारट जातं का? विचार कधी केलाय का आपण? कोण घालतो त्यात मीठ? तर ज्या धर्माची जी जे पदार्थ आहेत त्या धर्माची ती ते गुण संक्रमित करण्याचं काम चंद्राचा प्रकाश करतो. चंद्राच्या किरणापासून सागर खारट होतो, आणि तो खारट आहे म्हणून त्यातला खारटपणा वाढतो. त्या प्रकाशात आहे ते मीठ. मग साध्या नदीवरती पण चंद्राचा प्रकाश पडतो, हे वेदांमधलं सांगतोय बरं मी. साध्या नदीवर पडतो, पण त्यात नाही कधी खारट होत का? तिथलं पाणी जसं आहे तसंच ते ठेवतो. कारल्याला कारलं ठेवतो. औषधींचा स्वामी आहे तो, औषधींचा त्याला स्वामी म्हटलंय. तसं आपल्या अंतःकरणामध्ये मन नावाची जी काही विभाग आहे ना, तो आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण वाढवतो. आपण इतकं मीठ खातो का जेवढं मीठ बाहेर येतं? इतकं नाही मीठ खात. आपलं रक्त खारट आहे की नाही? डोळ्यातनं पाणी आलं, गोड पाणी येतं का? अगदी डायबिटीस वाल्याचं सुद्धा असं करून बघा. 500 शुगर जरी त्यांनी पण स्वतः बघा, डोळ्यातनं पाणी, घाम, मूत्र सगळं खारट का? हे कोण? मन. म्हणून चंद्राची उपासना करा. चंद्राची व्रत आहेत आपल्याकडे. हे इस्लाम धर्मीय कोणाचे उपासक आहे? कोणाला नमस्कार करतात ते? अल्लाहू अकबर करून. द्वितीयेला आहे ना आता ईद. आपलंच एक छोटासा फाटा आहे, तो ब्रँच आपलीच आहे. असो, म्हणून चंद्राची उपासना करावी असं त्यांनी. थोडं कंटाळा येत असेल आपल्याला, पण सांगणं माझं कर्तव्य आहे. नुसतं गोड गोड कथा सांगून रमवण्याकरता मी नाही आलो. भागवताचा अभ्यास करतोय आपण, आणि आता अतिशय गंभीर अशा मुद्द्याला आरंभ होतो. आपण सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा चतुश्लोकी भागवत, आणि त्याचा थोडा अर्थ पाहूया आणि थांबायचं आहे. माझ्या पाठोपाठ आपण सगळ्यांनी म्हणा. श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे, ज्ञानं परमगुह्यं मे, यद्विज्ञान समन्वितं, यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यन्तदङ्गं च, सरहस्यन्तदङ्गं च, गृहाण गदितं मया, गृहाण गदितं मया, यावानहं यथा भावो, यावानहं यथा भावो, यद्रूपगुणकर्मकः, यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानं, तथैव तत्त्वविज्ञानम्, अस्तु ते मदनुग्रहात्,
अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे अहमेवासमेवाग्रे नान्यं यत् सदसत्परं नान्यं यत् सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत् स्यात् सर्वत्र सर्वदा यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् न विमुह्यति कर्हिचित्। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। अर्जुना तू जाण रे होशिना सुणान रे अर्जुना तू होशिना तू जाण रे अर्जुना तू जाण रे होशिना सुजाण रे अर्जुना तू जाण रे होशिना तू जाण रे विश्व नोहे मीच आहे सखया तुझी आन रे विश्व नोहे मीच आहे सखया तुझी आन रे विश्व नोहे मीच आहे सखिया तुझी आन रे माती माझी घट रे तंतू माझी पट रे माती माझी घट रे तंतू माझी पट रे माती तंतू पाहू जाता कैचा घट पट रे माती जाता कैसा घट पट रे हे मी अलंकार रे पाण्या माझी गार रे हे मी अलंकार रे पाण्या माझी गान रे हाय मी अलंकार रे पाण्या माझी गार रे हेम पाणी पाहू जाता कैचा तो आकार रे हेम पाणी पाहू जाता कैचा तो आकार रे कैचा तो आकार रे कैचा तो आकार रे नीट ऐका विश्व निर्माण होण्यापूर्वी भगवान ब्रह्मदेवाना भगवान महाविष्णूंनी केलेला उपदेश महाविष्णू म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म विश्व नावाची गोष्ट निर्माण करण्यापूर्वी ईश्वरत्व धारण करतं आणि ते निर्माण करण्याकरता आपला मुलगा असिस्टंट बनवतो तो ब्रह्मदेव आहे ब्रह्मदेव म्हणजे 4 तोंड हातात कमंडलू वगैरे हे आपण काढलेलं चित्र आहे तसा तो कधीतरी होतो पण कधीतरी तसा नसतो भगवान बोलतायत आपल्या डोळ्यासमोर श्लोक असू द्या भगवान बोलतायत जे बोलतायत ते कसं बोलतायत तर शब्दबद्ध केलं नाहीये ते ही समरी नंतर ही आठवण नंतर व्यासाने लिहिली आहे पण शब्द विश्व निर्माणच झालं नव्हतं तर शब्द कुठले निर्माण झाले होते काहीच दिशा निर्माण झालेल्या नव्हत्या नीट ऐका दिशा निर्माण झालेल्या नव्हत्या कुठलाही आकार निर्माण झालेला नव्हता उजेडही निर्माण झालेला नव्हता आणि अंधारही निर्माण झालेला नव्हता वेदांमधला मंत्रच आहे न सदासी नो सदासी तदानीम नासी द्रजो नो व्योमो परो यत सतही नव्हतं ना काहीच नव्हतं काही नव्हतं हे होतं का तर काही नव्हतं हेही नव्हतं कारण काही नव्हतं हे काहीतरी होतं यातून निर्माण होतं आली असेल झोप तर झोपून टाका आणि हे जागं राहून ऐकणं महत्वाचं आहे हो
या शब्दाचा अर्थ जर बुद्धीला कळत गेला तर समाधी लागल्याशिवाय राहत नाही. अर्थ जसा जसा कळत जातो तसे आपण समाधी जर प्रामाणिकपणानं ऐकलं तर. विश्व निर्माण होण्यापूर्वी आलेली जी लाट आहे ना, कल्पना करायची, सागरावर आलेली लाट तशी परब्रह्मावर आलेली लाट. याला म्हणायचं मूळ माया. अशी लाटेवर लाट थडकत 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 त्याला लाटेचा आकार आला की तिला म्हणायचं गुणमाया. त्या गुणमायेने 3 गुण प्रसवले, सत्व रजतम. टिकून राहण्याचा गुण, गतीचा गुण आणि काही कळत नाही अशा जडत्वाचा गुण. जडत्वाच्या गुणाला म्हणतात तमोगुण, गतीच्या गुणाला म्हणतात रजोगुण आणि स्थितीच्या टिकाऊपणाच्या गुणाला म्हणतात सत्वगुण, सत्व रजतम. या सत्वगुणांनी रजोगुणाला केलेला उपदेश आहे असा विचार करा. क्रम लक्षात घ्याल. परब्रह्मतत्व, मूळमाया, गुणमाया. गुणमायेमध्ये 3 गुण आहेत. सत्वगुण, त्यातून रजोगुण, त्यातून तमोगुण. विष्णू, ब्रह्मा आणि शंकर. ब्रह्मदेवाच्या ललाटापासून शंकर आले तर इथे जन्माला आले. मग तमोगुणापासून आकाश निर्माण झालंय. सुरुवातीला आकाश निर्माण नाही झालं, आकाशाचा तन्मात्र म्हणजे शब्द निर्माण झालाय. मग वायूचा तन्मात्र म्हणजे स्पर्श निर्माण झालाय. स्पर्श नावाचा आधी गुण निर्माण होतो, मग द्रव्य निर्माण होतं. लक्षात घ्या. आधी तिखटपणा निर्माण होतो, मग तो मिरचीत शिरतो. आधी गोडपणा निर्माण होतो, तो साखरेत शिरतो म्हणजे उसात शिरतो. आता खडी साखर तुम्ही पाण्यात टाकली, एवढं सरबत केलं तर खडी साखरेचे 5-7 खडे टाकलेत, खडी साखरेचा आकार गेला की नाही, पण गुण पाण्यात उतरला. खडी साखर गेली, आकार जातो नेहमी पण गुण जात नाही. हे समजून घ्यायला पाहिजे. याला पंचीकरण म्हणतात. पंचीकरणानंतर आहे हे 3 गुण. 5 महाभूत आहेत ना, हे त्रिगुणातून 5 गुण निर्माण झाले. पहिला शब्द नावाचा गुण निर्माण झाला, नंतर स्पर्श नावाचा गुण निर्माण झाला, नंतर तेज नावाचा गुण निर्माण झाला, नंतर रस नावाचा गुण निर्माण झाला आणि नंतर गंध नावाचा गुण निर्माण झाला. आणि या गुणापासून त्यांचे मॅटर्स निर्माण झाले म्हणजे आकार निर्माण झाले. शब्द नावाच्या गुणाचा मॅटर म्हणजे अवकाश आहे, स्पेस. स्पर्श नावाच्या गुणाचा मॅटर म्हणजे आकार म्हणजे वायू आहे, बरं का. रूप नावाचा जो गुण तन्मात्र म्हणतात त्याला, तेवढंच तन्मात्र. काय निर्माण झालं रूपापासून? तेज निर्माण झालं. हे सगळे प्रकाश विकासाचे प्रकार आहेत ना, हे तेज, हे रूप. रूप नावाच्या गुणापासून हे निर्माण झाले. हे नसेल तर काही रूप दिसत नाही बघा. सगळे आपण चांगले नटून बिटून बसलोय, पण लाईट गेले तर काहीच दिसत नाही. म्हणजे काहीच नाही दिसत हे दिसतं. लक्षात घ्या, तो पण एक गुण आहे. रूप नावाचा गुण गेला, असं रूप, अरूप नावाचं रूप. अजून कॉम्प्लिकेशन नको. त्यानंतर रस नावाचा गुण निर्माण झाला, त्यातून पाणी इत्यादी सगळे पातळ पदार्थ निर्माण झाले. सगळे पाणी, बरं. रस म्हणजे चव. आणि नंतर गंध नावाचा गुण निर्माण झाला, त्यातून सॉलिड सॉलिड असं निर्माण झालं. म्हणजे पृथ्वी, चंद्र, बुध वगैरे असे आकाशात त्याच्यावर पाऊल ठेवू शकतो असे ग्रह सगळे घट्ट घट्ट जे आहेत ना ते. आणि भगवान सांगतायत, ब्रह्मदेवा हे तुला सगळं निर्माण करायचं आहे, त्यापूर्वी दिलेलं ज्ञान आहे. ज्ञानम परमगुह्यम मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगंच गृहाण गदितं मया. माझं परमगुह्य ज्ञान, ज्ञानम परमगुह्यम मे यद्विज्ञान, जे अनुभवाचं आहे, समन्वितं, सरहस्यं, त्यातली सगळी रहस्य, तदंगंच, त्यातली सगळी अंग उपांग, गृहाण म्हणजे घे, गदितं मया, माझ्याकडून दिली जात आहेत ती.
यावान अहम, जेवढा केवढा मी आहे, यथा भाव, माझी उपस्थिती, यद्रूप, माझं रूप, गुण, माझे गुण, कर्म कहा, माझी कर्म, मी काही कर्म करत नाही, हेच कर्म करतो. सूर्य काही कर्म करत नाही, पण सूर्य उगवल्याशिवाय आपल्याला काही कर्म करता येत नाही. असं आत्मा एकही कर्म करत नाही, पण आत्म्यानं या शरीराशी कनेक्शन तोडलं की आपलं कर्म दुसऱ्याला करावं लागतं. हे लक्षात घ्या. काही करत नाही, पण तरी सुद्धा तोच करतो सगळं, हे जाणून घ्यायचंय. पुढे सांगतात बाबा रे, तथैव तत्वविज्ञानम असतो ते मदनुग्रहात, माझ्या अनुग्रहाने ते तू जाण. कारण माझ्या अनुग्रहाशिवाय हे कळतच नाही, आधी कानावरच पडत नाही, म्हणजे शब्द स्फुरतच नाही. कानावर पडलं, अर्थ कळत नाही. मला वाटलं पाहिजे याला कळावं, मग कळतं. लक्षात आलं का तुमच्या? हे कसा सॉफ्टवेअर असेल विचार करा. तो त्या सॉफ्टवेअरच्या कृपेशिवाय वर्क होत नाही. त्याचा पासवर्ड काय असेल तर त्यांनी तिकडून पासवर्ड, आपण वाचलं असेल हे, की हृदय हे एक दार असं आहे की ज्याची कडी आतून असते, ज्याला हँडल, बाहेरून कुणाचं हृदय उघडता येत नाही. त्याला वाटावं लागतं माझ्यावर प्रेम करावं, मग तो आतून माझं, त्याचं हृदय उघडतो माझ्याकरता. असं परमात्म्याचं आहे, हे सांगणं चाललंय. राजा ब्रह्मदेवा, काय सांगू तुला? अहम एव समवेव अग्रे, सर्वारंभी असे मीच. सगळं विश्व निर्माण होण्यापूर्वी, तुझ्याही निर्मितीपूर्वी फक्त मी म्हणजे परब्रह्म तत्व आहे. विश्व निर्माण झाल्यानंतर सुद्धा मीच विश्वरूपानं विस्तरित होईल. आणि विश्व जेव्हा डिमॉलिश होईल, विश्व जेव्हा नाहीस होईल, तेव्हा व्यक्ता व्यक्ता पलीकडे सृष्टीच भरलो मीच लयानंतरही उरे. विश्व निर्मितीपूर्वी विश्वंभर आहे, विश्व निर्माण झाल्यानंतर विश्वरूपानं विश्वंभरच आहे, आणि विश्व नाहीस झाल्यानंतर सगळं विश्व ज्याच्यात लयाला जातं तोही विश्वंभरच आहे. ते एकच तत्व आहे. एकम सत विप्राहा बहुधा वदंती, अशी श्रुतीच आहे. एकच ते तत्व. आपल्याला सगळ्यांना आकार वेगवेगळे दिसले तरी सुद्धा या सगळ्याचं मुख्य मूलद्रव्य एकच आहे. म्हणून आपण सगळे एक आहोत. नुसतं भारत माझा देश आहे सगळं तसं नव्हे, सिद्धांताने बोलणं चाललंय. ज्या उपाधीत आपण आहोत त्या उपाधीची सगळीच्या सगळी आपण बंधनं पाळायची, कारण ती निसर्गाने केलेली आहे. हे जाणून सुद्धा क्रियाद्वैतम सदा कुर्यात, क्रियेमध्ये द्वैत आणि विचारामध्ये अद्वैत, ही भारतीय खासियत आहे. बरं पुढे सांगतात ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी. अज्ञानी जीवांना सत्य 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 म्हणून जे काही अनुभवाला येतं, त्या अज्ञानी जीवांना जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला त्यांना या विश्वाचा मोहात्मक जो अनुभव येतोय आता, तो अनुभव बंद होतो. हा अनुभव जो आहे तो माझ्या अनुभवानंतर बंद होतो. न प्रतीयेत, प्रत्ययाला येत नाही. विश्व प्रत्ययाला येत नाही म्हणजे काय? विश्व दिसत नाही का ज्ञानोबांना? दिसतं की, पण त्यांना मोह नाही होत. त्यांना एवढं कळतं विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाश आहे. विश्वाचं मटेरियल त्यांना कळलेलं असतं. तसं सोनाराकडे तुम्ही गेलात, सोन्याचे विविध पदार्थ घेऊन, तुम्ही सोन्याची देवी ठेवली, सोन्याचं त्रिशूल ठेवलं, सोन्याचा सिंह ठेवला, सोन्याचं वस्तू ठेवल्यात, व हे सगळं मला मोडायचं आणि चांगलं करायचंय. मग देवीची किंमत त्यांनी फक्त 20 लाख रुपये केली, आणि त्रिशूळाची किंमत, मोठा होता त्रिशूळ, त्रिशूळाची किंमत 50 लाख रुपये केली. म्हणून तुम्हाला काही कळतं का? देवीपेक्षा त्रिशूळाची किंमत कमी आहे का? जास्त कशी कमी आहे ना? देवी महत्वाची का त्रिशूळ महत्वाचं आहे? तो म्हणला हो मिस्टर, तुमचं ते प्रवचन कीर्तन तिकडं प्रवचन आहे, मी देवीचं वजन केलं नाही, मी सोन्याचं वजन केलं. आलं का लक्षात?
एकदा का आपल्याला त्याचा अनुभव यायला लागला, ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत च आत्मने, एकदा त्या तत्वाचा अनुभव यायला लागला की विश्वाचा मोहात्मक अनुभव बंद होतो. मग तरी सुद्धा हे असं असलं तरी 8:30 वाजलेत का असं बघतात की लोक. हे काय आहे, हे ऐकूया एकाग्रतेनं. पुन्हा कधी ऐकायला मिळणार? 5-10 मिनिटं मागे पुढे झाली तर काय झोपायचं रोज आहे असं नाही वाटत, किंवा वाटतं. हे काय आहे? तर भगवान सांगतात, माझी जी मोहिनी माया आहे त्या जीवांना घेरून टाकते आणि कशात तरी अडकवते. कोणाला मोबाईलमध्ये अडकवते, कोणाला विषय सुखात अडकवते, कोणाला प्रतिपक्ष म्हणजे विपक्ष नेत्यात अडकवते, कोणाला इकडच्या नेत्यात अडकवते, कशात तरी अडकवून टाकते. ही माझी माया. तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमहा. आणि त्यांना कळत नाही की आपण अडकलेलो आहोत. हे त्याला कळतं जो अडकलेला नाही. आपण म्हणतो की नातवंडाला, अरे काय एवढं मोबाईल मध्ये खेळत बसलाय, काय त्यात विशेष आहे. आपण नाही अडकत कारण आपल्याला कळतच नाही त्यातलं काही. आजी गप्प, माझा एवढा तेवढे खेळ होऊ दे का, माझं ते काय एवढी गेम माझं, थांब ना जेवायला तुम्ही. तो अडकलाय त्यात अगदी एक्झॅक्टली. या देहाच्या माध्यमातून आपण कशात तरी अडकतो. अहो संप्रदायात अडकतो, चांगल्या कार्यात म्हणून जो अडकतोच. आणि त्याचा परिणाम सत्य तत्वाचा बोध आपल्याला ती माया होऊ देत नाही. तिची कृपा झाली तर होऊ देते, तिची अवकृपा झाली तर ती आपल्याला प्रपंचात अडकवते. एक खूप नीट लक्षात घ्या, जादूचे प्रयोग पाहिलेत की नाही आपण? जादूचे प्रयोग. आमच्या पुण्याला एक जादूगार होते, जादूगार रघुवीर. आमच्या सातारला इंग्लिश स्कूलला आले होते ते एकदा. आम्ही अगदी पुढे जाऊन बसलो होतो वाळूत, असं स्टेडियम बिडियम बांधलेलं, आम्ही असे अगदी वाळूत बसलो होतो. लहान होतो, 10वीत वगैरे असेल मी. असा बसलो होतो. तो काय एकदम असा मस्त, त्याने असं पैकी एक असं आतनं एक पुठ्ठा असं कागद घेतला, असं गोल 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 केला. खायला पाहिजे का म्हटलं, भुर्र असं केलं तर अशा पॉपकॉर्न लाह्या अशा व्हायला लागल्या. आम्हाला असे दिले, आम्ही खाल्ल्या. नंतर त्याने असं केलं, काय नाही खाल्लं ते काय झालं. माझ्या मित्राला त्यांनी बोललं, इकडे रे म्हणला. आणि त्या टेबलावर झोपवलं, त्याचे 2 तुकडे केले माझ्या मित्राचे. टेबला सकट अर्ध टेबल इकडं लावलं, अर्ध टेबल इकडं लावलं. मी आता म्हणलं, आता घरी गेल्यावर आम्ही दोघं बरोबर आलो होतो, त्याची आई काय म्हणेल मला. टेन्शन मध्ये मी. बरं एवढा त्याला का आपला थेंबर रक्त नाही सांडलं. आपण पाहिले असतील हे प्रयोग, मी काही नवीन नाही सांगत आहे. आणि पुन्हा त्याला जोडलं, तो खाली उतरला ना आला येऊन बसला. काय झालं तो म्हणलं, माझं मला काही कळलंच नाही म्हणलं. मी त्याला आधी पोट त्याचं असं असं करून बघितलं. काय आहे हे? अहो सायन्सला सुद्धा याचं उत्तर सापडलेलं नाही आहे. आपण नंतर मोबाईलवर टाकून बघा. आता तो जिवंत आहे अमेरिकेतला डेव्हिड कॉपरफिल्ड. आता त्यांनी काही वर्षापूर्वी प्रयोग केला, विमानात बसवलं लोकांना. आणि त्यांची ती स्वातंत्र्याची देवता आहे ना, काय नाव तिचं इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. हा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी प्रसिद्ध आहे. त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मी गेलोय हे सगळं बघायला. म्हणजे तो प्रयोग नाही पाहिला मी, पण मी ते बघून आलोय सगळं. तर त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भोवती अशी विमानं फिरवली त्यांनी. आणि विमानातनं सांगितलं, बघा आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मी डिसअपियर करतो, गुप्त करतो, बघा बरं. असं करून एकदम तो गुप्त झालं. अख्खं गेला कुठं. अहो कॅमेरे बिमेरे लावले, सायंटिस्ट बरोबर होते त्याच्या. आणि विशेष म्हणजे ते सगळे नाही, म्हणजे त्याच्यातही आलं की गेले ते त्या कॅमेऱ्याला कसं फसवलं. ह्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल गुगलवर कदाचित. तुम्ही डेव्हिड कॉपरफिल्ड नंतर टाकून बघा, आता लगेच नका टाकू. माझा प्रश्न असा आहे आपल्याला, सायन्सला सुद्धा याचं उत्तर सापडलेलं नाही म्हणून सायन्सने काहीतरी थातूर मातूर हिप्नॉटिझम, हे काय उत्तर आहे. एखादा रोग होतो ना, डॉक्टरना विचारा, नाही म्हणले 1 लाखात एकाला होतो. हे काय उत्तर आहे का? 2 लाखात का होत नाही? तो फक्त तुमचा अभ्यास आहे. 1 लाखात. बरं बऱ्याचदा आपल्यालाच म्हणतात लाखात एक आहे, म्हणलं आपल्यालाच रोग होतो का काय तो होता.
याला जे तुम्ही म्हणता ना हिप्नॉटिझम, या मायेचं नाव आपल्या शास्त्राने दिलंय माये. आपल्या माणसांच्या जवळ असते ही विद्या, विकास करावा लागतो त्याचा, शिकावं लागतो ते. हे सगळं होतं आपल्याकडे. कृष्ण हे सगळं शिकले तसं वर्णन आहे. काय काय शिकवलंय कृष्णाना उज्जैनीला असताना, या भागवतातलं वर्णन सांगतोय. 64 विद्या शिकले, त्या 64 विद्यांचा उल्लेख आहे इथे. त्यात ही एक विद्या आहे. या विद्येचं नाव आहे बाजीगरी. माणसांच्या जवळची जी माया आहे बाजीगरी, राक्षसांच्या जवळची विद्या असते हीच मायेसारखी. हिला म्हणायचं अवडंबरी, गोडंबरी. अवडंबर माजवलंय म्हणतो ना आपण, काही कळतच नाहीये, अवडंबर माजवलंय. आणि परमेश्वराच्या जवळची आहे ती विश्वमोहिनी विद्या. आपल्या आतमध्ये असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन बुद्धी करू शकत नाही. बुद्धी त्याच्यामुळे प्रचलित होते, संचलित होते, ऍक्टिव्हेट होते, पण बुद्धी त्याचा सोडून बाकी सगळ्याचा विचार करते. भगवान सांगतात तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. म्हणून त्याला शरण जा. त्याची माया आहे ना, ती माया ज्याची तो आपण बळकट धरावा. गीता, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. कुणाच्याकडे आपण गेलो आणि त्यांचं भयंकर असं कुत्रं असलं हटकाच्या आत, कंपाऊंडच्या आत, आपण काय सांगतो, दादासाहेब ते कुत्रं बांधाव, कुत्रं बांधा, मला आत यायचंय. त्याला चावत नाही, आपल्याला चावतं का? आपण परके असतो म्हणून. तो सांगतो या बुवा या, बिंदास्त या आत. हा म्हणजे चावत नाही का? तेच बघायचंय, कालच आणले, आत या. म्हणून ज्याची माया आहे त्याला आपण बळकट धरावा. भगवान सांगतात पुढचा श्लोक, यथा महांती भूतानी भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेष्वम. रोज म्हणा बरं हे. आपण म्हणतही असाल, मी खूप वेळा भागवत आपल्या समोर केलं. रोज चतुश्लोकी भागवत म्हणत चला. रोज चतुश्लोकी भागवत म्हणणं म्हणजे घरात भागवत करणं आहे. इतका मोठा व्याप अवघड आहे. संहिता वाचन सकाळपासून देवता स्थापन, इतकं सगळं अन्नदान अवघड आहे. जमलं तर करा, नाही असं नाही. पण चतुश्लोकी भागवत हा मुलगाही म्हणू शकतो उद्यापासून. झालं, भागवत घरात सुरू झालं. मी रोज सांगणार आहे आजपासून. म्हणजे गुरुमुखेनं म्हणतात ना, गुरुमुख होतं म्हणजे कुठून तरी, मी पण कुठून तरी ऐकलंय. मी तुम्हाला सांगणार, तुम्ही कुणाला तरी सांगा. रोज म्हणा बिनचूक. अर्थ कळेल तेव्हा कळेल. त्याच्या उच्चाराने सुद्धा काय व्हायचा तो फरक होतो. यथा महांती भूतानी. आता इथे पंचीकरण आलं. मगाशी जे बोललो होतो ना, तन्मात्र निर्माण झालं. शब्द स्पर्श रूप रस गंध हे तन्मात्र म्हणजे पंचमहाभूतांचे गुण निर्माण झाले आणि या गुणातून महाभूत निर्माण झाली. बरं, आकाश निर्माण झालं, वायू निर्माण झाला, तेज निर्माण झालं, आप निर्माण झालं आणि मग पृथ्वी निर्माण झाली. पण ती निर्माण होताना त्यांच्या एकमेकांच्यात मिसळत गेली. फक्त आकाश 50%च राहिलं. उरलेली 4 महाभूत त्यात 12.5% ठरली. 12.5 चौक 50, म्हणजे वायू 12.5%, पृथ्वी 12.5%, अग्निवायू 12.5%, आणि अशा प्रकारे 4 महाभूत आकाश तत्वामध्ये. आणि मग आता आपल्याला जे आकाश अनुभवाला येतंय ते तयार झालं. याला म्हणायचं पंचीकृत आकाश. म्हणजे हे 5 आहे त्यात, यातलं 50% आकाश आहे. त्यामुळे आपल्याला आकाश आहे असंच वाटतंय, बाकी काहीच वाटत नाही. या आकाशाला स्वतःला काही कळत नाही. हे आकाशातलं जडत्व, ही आकाशातली पृथ्वी. आकाश आपल्याला भासतं, हे आकाशातलं तेज आहे. आकाशात वायू असतो हे सांगायला नको. आणि आकाश आकाश आहेच आहे. याप्रमाणे 4 महाभूत. हे कळायला थोडं अवघड आहे, पण हे कळल्याशिवाय परमार्थ होत नाही, अशी समर्थांची ओबीच आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण आणि महावाक्य. या दोन, पंचीकरण आणि महावाक्य कळावं लागतं. यातनं जावंच लागतं या पाईप मधनं. काय गरज आहे याची, असा विचार नका करू. याची गरज नसते त्यांनी सांगितलंच नसतं. नुसतं नाम घेत बसा म्हणून सांगितलं असतं की त्यांना काय अवघड आहे. व्यासांचं आहे, तुम्ही परमार्थात यावं म्हणून नाम घ्या.
ते फक्त द्वार आहे, देवाची आहे द्वारी. पुढच्या प्रवासात हे यावंच येतच. तुम्ही नको म्हणा नाही तर हो म्हणा, आपोआप येतं. याप्रमाणे पंचमहाभूत एकमेकांच्यात बेमालूम मिसळलेली आहेत. तसा मी या सगळ्या विश्वामध्ये बेमालूम म्हणजे नकळत असा मिसळलेलो आहे. हे सगळं विश्व माझ्यात आहे, मी या सगळ्या विश्वात आहे. पण खरं सांगू का ब्रह्मदेवा, या कशातही मी नाहीये आणि हे काही माझ्यात नाहीये. हे मात्र डोकं फिरायचं काम आहे. हे कळू शकतं की बा मातीचा माठ बनला, माठ फोडला तर परत त्याची माती बनते. पण माती जर म्हणली माठाचा माझा काही संबंध नाहीये, म्हणून ज्याला काही कळत नाही त्याला आपण माठ म्हणतो की नाही, त्यामुळंच. पण सिद्धांतानं विचार केला तर मातीचा माठ झालेलाच नाहीये. थोडासा काळजीवर नाही. माठाचा एक तुकडा तोडा, हातात घ्या. काय आहे सांगा ते? माठ आहे का माती आहे? बोला. ठेवल्यावर सुद्धा कणकण त्याचे पडत असतातच, अगदी कणभर. ते घासल्यानंतर तिथे डाग पडतो की नाही, काळा किंवा तो गेरू रंगाचा, म्हणजे माती राहिलीच ना तिथे. मग तो जो कण आहे सूक्ष्मदर्शकातनं बघा, ती माती आहे का माठ आहे? बोला. मातीच आहे ना. आणि त्या जर मातीला म्हणलो आपण तू माठाची माती आहेस, तीच म्हणेल तू माठ आहेस. हे मी विवर्तवादानं बोलत नाहीये, चिद्विलासवादानं बोलतोय. मातीचा माठ बनलेलाच नाहीये. तुम्ही त्या मातीला आकार देऊन तुम्ही त्याला नाव दिले, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. त्या मातीत काय बाद झालाय? माती मातीच आहे. ती नाही तिला माठ बनवला तरी माती आहे, माठ बनवला तरी ती, आणि माठ फोडला तरी ती. भगवान ते सांगताय, विश्व नावाची कल्पना तुम्ही केली आहे म्हणून विश्वात मी भरलोय म्हणायचं, विश्व माझ्यात आहे म्हणायचं. पण खरं सांगू, तथा तेषु न तेषु अहम. श्रीमद भगवद्गीता मत्स्थानि सर्वभूतानि न चाहम तेषु अवस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. विशेष म्हणजे हे सगळं आपलं वर्णन चाललंय, हे त्यांचं नाही चाललं. हे असे आपण आहोत. उगाच गैरसमजानं मी अमुक प्रकारचा देह आहे, त्या देहाला स्त्री किंवा पुरुष नावं द्यायची, त्या देहाचं काहीतरी वय आहे असं म्हणायचं, त्या देहाची काहीतरी जात कल्पायची. आणि असं अडकून गेलोय आपण त्यात. या सगळ्यातनं आपली बुद्धी बाहेर काढावी, आणि ज्यामुळं बुद्धी ऍक्टिव्हेट झालीये, संचलित झालीये, त्याचा विचार बुद्धीनं करून समर्पित त्यामध्ये व्हायचं. बुद्धी नावाचा गुण जेव्हा आत्म्यात समर्पित होतो त्याला आत्मबुद्धी म्हणतात. बरं, चिदानंद रूप. त्यानंतरचा उद्गार काय असू शकतो याची कल्पना आचार्यांनी मांडली. बरं, शुकदेव सांगतात, एतावजेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासूनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. बरं, हेच जाणून घ्यायचंय, आणि हेच 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 असं म्हणतात ते. हेच 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 जाणून घ्यायचं. तदेव 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 ब्रह्म तदेव ब्रह्म, तेच तेच. मग त्याकरता काय करावं? अन्वय किंवा व्यतिरेक या दोन पद्धतीचा अभ्यास करावा. अन्वय म्हणजे कुठलाही आकार दिसला तरी विचार करावा, हा आकार त्या निराकारापासून बनलाय, असा आकारापासून निराकार्यापर्यंत जावं. किंवा कल्पनेने आकार मोडत 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 जावं तरी निराकार्यापर्यंत पोहोचायचं.
एक दृष्टांत सांगतो आणि कथानक थांबवतो. गिरगाव, मुंबई वगैरे हा भाग आहे ना, दादर, गिरगाव, जुना दृष्टांत आहे. तिथल्या जुन्या चाळी 2 मजली, 4 मजली, 5 मजली, त्यातल्या 5व्या मजल्यावरच्या एका बाईंनी मोलकरीण पाहिजे म्हणून जाहिरात दिली. मोलकरीण पाहिजे. मग दुपारी अगदी विरारून आलेली एक मोलकरीण सकाळी 7ला बिचारी यायची आणि 12-1 पर्यंत काम करायची. मुलं शिकतायत. तिनं ती जाहिरात पाहिली. तेवढा मालकीणबाईने सांगितलं, मला देता का, मला कामाची गरज आहे. तेवढा फाडून घेतला कागद आणि पत्ता शोधत शोधत तिथे येऊन पोहोचली. अजून एखादं काम मिळालं, तेवढे 200-500 रुपये मिळाले तर माझ्या मुलीच्या शिक्षणाला होते. म्हणून बिचारी दमलेली. 1 वाजून गेलाय, आता 2ला जाईन मी घरी, 3ला पोचेन, 3:30ला विरारला. सकाळी स्वयंपाक करूनच येते. म्हणून कामाच्या शोधात त्या जिथं जाहिरात दिली होती त्या गिरगावच्या चाळीमध्ये तिथे येऊन पोहोचली. जिनं जाहिरात दिली होती ती स्वेटर विणत बसली होती. टीव्ही चालू होता म्हणून तर मोलकरीण ना. आणि ते रंगोली बिंगोली कार्यक्रम चालू आहे आणि ती चालू आहे. ते अशी दाभणं मोठी, ती हलकी ॲल्युमिनियमची आणि 2 रंगाचे 2, ते एक भगवा एक हिरवा. आतून भगवा, वरनं हिरवा. कुठल्या गल्लीत जायचं प्रचाराला त्याच्यावर ठरवायचं तो स्वेटर. थोडंसं कारण गंभीर आहे घरात. एक मांजराचं पिल्लू खेळत होतं तिथं. मांजराला, कुत्र्याला असं काही गतिमान दिसलं ना की ते सहन नाही होत. असं करा की ते असं लगेच करतं. आमचे गुरुजी गमतीनं सांगायचे की कुत्र्या मांजराला गती, माणसाला प्रगती सहन नाही होत. खूप कष्टात मोठी होतात माणसं. आता काय सुशील फार मोठा झाला, असं होतं. सगळ्यांच होतं असं काही. म्हणजे याला फॉरेनर कोणीच नाहीये, सगळे जण यातनं गेले. अपयशी असाल तर लोक तुमची चेष्टा करतात. यश मिळवायला लागलात ना, यश मिळवायला लागलात की लोक मागं ओढायला लागतात. आणि फार यशाच्या शिखरावर गेलात की द्वेष करतात. सज्जनांबद्दल बोलत नाही बरं मी. सज्जन लोक या तिन्ही वेळेला आपल्या पाठीशी उभे राहतात. त्या मांजराला ते सहन होईना. असं केल्यानंतर ते तो बिंडे असे गोल फिरतात, काय म्हणता, गुंडे बिंडे. खाली पडलं. पण तिला काय, जोपर्यंत दोरा आडत नाही तोपर्यंत ती मागं कशाला बघते, ती टीव्हीत बघते. ते मांजर असं करत करत दारापर्यंत गेलं. दार उघडच होतं. 5व्या मजल्यावर कशाला चोर मारायला येतोय दमलेला. तो वरनं खाली पडलं ते गुंडा. आणि ते लाकडी जिने असा ते मांजर पळत पळत खालपर्यंत गेला तो दोरा. एवढीशी काडी आतमध्ये होती. असं त्या अंगणात पडलं. आता नुसताच दोरा उरला. आता तो बिंडा संपला आणि नेमका 5व्या मजल्या म्हणजे तळ मजल्यावरती गेला, अगदी जमिनीपर्यंत. मग त्या मांजराला काय उंदीर दिसला, ते तिकडं निघून गेलं. दोरा तिथंच राहिला. ती जी बाई आली होती तिनं विचार केला, दोरा बराच पडलाय, आपल्याला होईल, नसला तर कोणाला असेल तर देऊन टाकू. म्हणून ती गुंडाळत 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 त्या दारात येऊन पोहोचली जिथं तिला यायचं होतं. हाक मारली, ताई. ती विनंती कळलं तिला ह्यांचंच आहे. त्या आतमध्ये सोडून दिला. तो ती सांगितलं पण नाही की हे मी आणलाय परत वगैरे. बाई, ह्या कुठं राहत होतो? ती म्हणली, मीच ती. एक्झॅक्टली. तुम्ही कुठली वस्तू घ्या, काही घ्या, तो बार आहे ना लोखंडाचा, हा वरती जिन्यावरती चढायचा, तो कल्पनेने घ्या, काढून घेऊ नका. कुठनं आणला होतो? ते म्हणले, बुवा दुकानात आणला. दुकानात कुठनं आला हो? फॅक्टरीतनं आला. फॅक्टरीत कुठनं आला हो? ते खनिज आहे बुवा, लोखंड आहे, MS आहे, माइल स्टील आहे. खनिज पृथ्वीत असतात. पृथ्वीत कुठनं आला हो? असतात. पृथ्वी कुठनं आली हो? सूर्याचा तुकडा उडाला. सूर्य कुठनं आला हो? तो वायूचा प्रकार आहे. वायू कुठनं आला हो? आकाशात तयार होतो. आकाश कुठनं आलं हो? असे गुंडाळत 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 लोकांना गुंडाळण्यापेक्षा हे गुंडाळावं.
रामाचं दर्शन घेताना विचार हा करावा. अन्वय व्यतिरेकाभ्याम 24 तास याचा अभ्यास करावा. हा सांगण्या ऐकण्याचा मुद्दा नाही आहे. अखंड आतमध्ये चालू ठेवावं. आणि जे प्रत्यक्षात आत्मतत्व आहे, जिथून विश्व प्रसृत झालंय, तस्मात एतदस्मात आत्मनः आकाश संभूतः. आकाशात वायु, वायोर अग्नि, अग्नेर आपः, अद्भया पृथ्वी, पृथिव्या औषधया, औषधेभ्यो अन्नम आणि अन्नात पुरुषः. जितक्या झटकन आपल्याला त्या आत्म्यापर्यंत जाता येईल, म्हणजे ते काय तत्व आत्मा म्हणायचं आपल्याला कळाय करता, परब्रह्म म्हणायचं आपल्याला कळाय करता. भगवान सांगतात तिथं जाऊन बुद्धी स्थिर करावी आणि ते मी आहे असा बोध गुरुजींच्याकडून करून घ्यावा. असं रोज जर करत गेलो तर काय व्हायला पाहिजे ते आपोआप होतं. एतन्मतम समादिष्ट परमेण समाधिना भवान कल्प विकल्पेशु न विमुह्यति करिहिचित. हे कळल्यानंतर आपण प्रपंचात राहतो पण विमोहित न होता राहतो. आज विमोहित होतोय आपण. माझं आणि तुझं वाटतं. राग म्हणजे काही आसक्ती आणि द्वेष असं नको, या दोन्ही बद्दल आपण आग्रही आहोत. मग त्यात आग्रही कुठं असावं अनाग्रही कुठं असावं याचाही विवेक आमच्या जवळ नाही. तोही आहे संतांच्याकडे. कुठे थोडा आग्रह असावा. मुलाला संध्या केली पाहिजे बरं का तू म्हणजे झाल्यावर, थोडा आग्रह असावा. आणि त्याकरता मी करून दाखवावी आधी. थोडा आग्रह असावा. चांगलं वागण्याचा आग्रह असावा, वाईट न वागण्याचा आग्रह असावा, पण तो एका मर्यादित स्वरूपात. माझा मुद्दा असा आहे की अशा पद्धतीने आपण अखंड चिंतन करावं. रोज हे म्हणा आणि म्हणता म्हणता चिंतन करा. हे प्रत्यक्षात साक्षात साधन आहे. या 4 श्लोकांचा विस्तार म्हणजे 18,000 श्लोक आहेत. 18 सहस्र अशी जी संहिता आहे, म्हणजे आता 15 सहस्र म्हणजे 15,000 श्लोक शिल्लक आहेत. 3,000 मिसप्लेस झालेले आहेत. आणि हे जे सगळे श्लोक आहेत हा या 4 श्लोकांचा विस्तार आहे. म्हणून रोज म्हणा. हे म्हणत असालही आपण, म्हणत नसाल तर म्हणा. त्याचा अर्थ आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. पुष्कळ वेळा वेगळाही अर्थ काही वेळा आपण पाहतो. याचं कारण असं की करावं तेवढं चिंतन कमी आहे. माझ्या पाठोपाठ भागवताची फलश्रुती म्हणा आणि तेवढ्या वेळात आरती लावायची. उद्याच्याला बरोबर 4:30ला कथा सुरू होईल. उद्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायच्यात. कपिल गीता आहे, जडभरत आहेत. उद्या 5वा स्कंध आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. 6वा स्कंध आहे, अजामेळाची कथा आहे, विश्वरूपाचं कथानक आहे, पुरंजन आहे, पृथुराजा आहे. आणि शेवटी उद्या आज जसे आपण या चतुश्लोकी भागवताने थांबलोय, तेव्हा उद्याच्याला आपण थांबणार आहोत ते नरसिंह जन्माने थांबणार आहोत. नरसिंह जन्म कसा झाला अवतार त्यांनी उद्या आपण थांबणार आहोत. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा भक्तिः, पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश. नाथस्त्वन्नो यत प्रभो, नाथस्त्वन्नो यत प्रभो. नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्वपाप प्रणाशनं, सर्वपाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमन, प्रणामो दुःख शमन. तन्नमामि हरिं परं, तन्नमामि हरिं परम्. अनायासेन मरणं, अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनं, विना दैन्येन जीवनं. देहि मे कृपया कृष्ण, देहि मे कृपया कृष्ण. त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां. त्वयि भक्तिमचञ्चलां. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरी चरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले
जन सुफळ महापर्वणी आली अवनी किय घहरणी भव जल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गावोनी शास्त्र पुराणा मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकमळे संत द्विजकुळे सेवुनि रमले भान हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवी माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवती श्री सीता माता की जय महारुद्र हनुमान की जय भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज महाराज की जय श्री सुखदेव जी महाराज महाराज की जय श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सब संतन की जय डोळे मिटून 2 श्लोक म्हणायचे सदा सर्वदा आणि उपासनेला 2 श्लोक डोळे मिटून सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ